इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडेंट ज्युडिशरी, एकेरी आणि किंवा न्यायालयाचे स्वातंत्र्य आणि न्यायालयाची एकेरी पद्धत असं मराठीमध्ये लिहा. न्यायालयाचे स्वातंत्र्य आणि न्यायालयाची एकेरी पद्धत, त्याला आपण सिंगल ज्युरिडिक्शन सुद्धा म्हणतो. न्यायालयाचे स्वातंत्र्य आणि न्यायालयाची एकेरी पद्धत, सिंगल ज्युरिडिक्शन. दोन मुद्दे आहेत एकाच याच्यामध्ये, या लाईनमध्ये. एक तर आपल्याला न्यायालयाचं स्वातंत्र्य काय आहे हे सुद्धा बघायचं आहे, आणि दुसरी गोष्ट की भारतामध्ये न्यायालयीन एकेरी पद्धत आपल्याला कशी दिसते ते सुद्धा बघायचं आहे. आपण जेव्हा आपल्या ज्युडिशरीबद्दल, तेव्हा ज्युडिशरी आपल्याला 3 स्तर दिसणार ना. 3 tier सिस्टममध्ये आपली संपूर्ण ज्युडिशरी जी आहे ती विभागलेली आहे. यात त्या ज्युडिशरीच्या सर्वात शिरोभागी म्हणजे वरच्या भागामध्ये सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टच्या खाली हायकोर्ट्स आहेत, आणि हायकोर्टच्या खाली सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत. त्याला आपण लोअर कोर्ट सुद्धा म्हणतो, त्याला आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट सुद्धा म्हणतो, त्याला आपण सिव्हिल अँड क्राईम कोर्ट सुद्धा म्हणतो. ही जी एकेरी पद्धत आहे ही जगामध्ये सर्वत्र अशीच सारखी पद्धत असते का? अशातले बिलकुल काही मुद्दे नाही आहेत. जगामध्ये अमेरिकेमध्ये वगैरे काय फंडा, काय सिस्टम चालतं मी तुम्हाला सांगतो. आधी आपण आपल्या देशाबद्दलचं बोलून घेऊया. आपल्या देशामध्ये प्रॉपर एक सिंगल ज्युरिडिक्शन सिस्टम दिसणार, एक सिंगल ज्युडिशरी सिस्टम दिसणार. त्या सिस्टममध्ये सर्वात वर सुप्रीम कोर्ट आहे, आणि सुप्रीम कोर्टच्या नियंत्रणामध्ये आपल्याला देशातली हायकोर्ट दिसतील. सुप्रीम कोर्टच्या नियंत्रणामध्ये येतात, सुप्रीम कोर्ट त्यांना सुपरवाइज करतं. आणि सेम मग त्यांच्या राज्याचे किंवा त्यांच्या टेरिटरीचे सबऑर्डिनेट कोर्ट्स येतात. जसं एक्झाम्पल घेऊया की बॉम्बे हायकोर्ट आहे, तर बॉम्बे हायकोर्टला सुपरवाइज करणार आहे सुप्रीम कोर्ट, आणि बॉम्बे हायकोर्ट सुपरवाइज करणार आहे महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दीव दमनच्या एरियामध्ये जेवढे सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत ते बॉम्बे हायकोर्टच्या नियंत्रणामध्ये असणार. जसं एक्झाम्पल घेऊ, नागपूरमध्ये जे डिस्ट्रिक्ट अँड क्राईम कोर्ट आहे त्या डिस्ट्रिक्ट कोर्टाला नियंत्रण करण्याचं काम बॉम्बे हायकोर्ट करेल, आणि बॉम्बे हायकोर्टला नियंत्रण करण्याचं काम सुप्रीम कोर्ट करेल. साधारणतः पद्धत तुम्हाला अशी दिसणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सिंगल ज्युडिशरीचं सेकंड एक्झाम्पल. तुम्हाला कोणताही साधी केस कोर्टात जर टाकायची असेल, आता साधी म्हटलं तर साधी कोणती राहू शकते? एक्झाम्पलसाठी ती सिव्हिल केस राहू शकते किंवा मग ती क्रिमिनल केस राहू शकते, दिवाणी केस, अथवा मग त्याला आपण फौजदारी केस म्हणतो. या दोघांमधला फरक आपण याच्या आधी पण बघितला ना. सिव्हिल केस काय राहू शकतात आणि तुमचे काय म्हणतात फौजदारी केस काय राहू शकतात. जर मुद्दा प्रॉपर्टीला घेऊन वादासंबंधाचा आहे, 2 भावामध्ये घराबद्दलचा वाद आहे, 2 भावामध्ये जमिनीचा वाद आहे, तर असे प्रॉपर्टीच्या डिस्प्यूटचे केसेस जे आहेत ते सिव्हिल केसेसच्या नावाने कोर्टामध्ये जातात. पण जर मुद्दा हा कुठल्या क्राईमशी रिलेटेड आहे, म्हणजे हाणामारी केलेली आहे किंवा हाफ मर्डर झालेला आहे किंवा मर्डर करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तर असे जे केसेस आहेत त्यांना आपण क्रिमिनल केसेस म्हणतो. जर आपल्याला सिव्हिल केस अथवा क्रिमिनल केस कोर्टामध्ये टाकायची आहे तर ते कधीही सरळ सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये तुम्ही टाकू शकत नाही. तुम्हाला जर सर्वसाधारण केसेस टाकायचे आहेत तर ते केसेस सबऑर्डिनेट कोर्ट म्हणजे लोअर कोर्टामध्येच येऊ शकतात. सबऑर्डिनेट कोर्ट्सनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही मग वर हायकोर्टवर जी आहे ते दाद मागू शकता, आणि हायकोर्टनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध मग आपण सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागू शकतो. एक्झाम्पल घेऊ, कुठली केस आहे, सिव्हिल केस आहे, त्या सिव्हिल केसला आपण नागपूरच्या जिल्हा न्यायालयामध्ये टाकलं. ऑफकोर्स तिथेच टाकावं लागेल कारण की दुसरा पर्याय नाही आहे. मग नागपूरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टनी त्यावर जे काही निर्णय दिला तो निर्णय जर आपल्या विरोधात गेला असेल तर ऑफकोर्स आपण वरच्या कोर्टाला चॅलेंज करू शकणार. पण चॅलेंज करत असताना, अपील करत असताना तुम्ही कुठे जाणार, तर इथे सबऑर्डिनेट कोर्टनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये त्या केसला अपील करू शकतो. ऑफकोर्स मुद्दा नागपूरचा होता म्हणून आपण बॉम्बे हायकोर्टला चाललो आहे. जर मुद्दा गुजरातचा असता तर गुजरातच्या हायकोर्टमध्ये गेलो असतो. राईट, आपण एक्झाम्पलसाठी नागपूरचा कोर्ट घेतला ना. तर कारण की बघा काय आहे, आपण काय आधी काय शब्द वापरला की बाबा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट्सला आणि हायकोर्ट जे आहे ते सबऑर्डिनेट कोर्ट्सला सुपरवाइज करतात. तर ऑफकोर्स बॉम्बे हायकोर्टच्या नियंत्रणामध्ये येतं ना नागपूर हायकोर्ट, म्हणून नागपूर कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये अपील करू शकतो. आणि बॉम्बे हायकोर्टचा जो काही निर्णय आलेला
तोही जर आपल्या विरोधामध्ये गेला असेल तर त्या विरोधात आपण मग सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकतो अंतिमतः. सुप्रीम कोर्ट त्या केसला घेऊन जे काही निर्णय देणार ते निर्णय अंतिम स्वरूपाचे असणार. आपण सुप्रीम कोर्टच्या विरुद्ध अजून कुठेही अपील करू शकत नाही. सुप्रीम कोर्ट हे आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे, त्याच्या विरोधात आपण कुठेही जाऊ शकत नाही. तर बघा किती सिस्टमॅटिकली एक सिंगल ज्युडिशरी सिस्टम आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपण खालच्या कोर्टातनं हायकोर्ट आणि हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकतो. या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्ट हे हायकोर्ट्सला नियंत्रित करतात आणि हायकोर्ट्स हे सबऑर्डिनेट कोर्ट्सला नियंत्रित करतात. तर अशा प्रकारे एक इंटिग्रेटेड एक सिंगल ज्युडिशरी सिस्टम आपल्या देशामध्ये प्रस्थापित झालेली दिसते आहे. जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की जगामध्ये सर्वत्रच असं आहे अशातली गोष्ट नाही आहे. जसं आपण जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये पण असे लोअर कोर्ट्स म्हणजे सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत. सबऑर्डिनेट कोर्ट्सच्या वर हायकोर्ट्स आहेत, पण हायकोर्टच्या वर त्यांच्या देशामध्ये अजून काहीच नाही आहे. हायकोर्टच्या वर म्हणतो आहे, हायकोर्टला नियंत्रण करण्याकरिता. आपल्याला हायकोर्टच्या व्यतिरिक्त तिथे एक ज्युडिशरी सिस्टम दिसते, त्याला आपण फेडरल कोर्ट म्हणतो. पण अमेरिकेमध्ये सिस्टम अशी चालते, जसं कालच तुम्हाला सांगितलं की अमेरिकेमध्ये किती राज्य आहेत रे? 50 राज्य आहेत. एकदम डोक्यामध्ये फिट करून ठेवा. अमेरिका देशाची निर्मिती झाली तेव्हा अमेरिकेमध्ये 13 राज्य होती. पुढे आपण याला घेऊन बोलणार आहोत, तुम्ही लिहिणार आहात. आज 50 राज्य दिसतात. तर बघा राज्यामध्ये तिथे व्यवस्था कशी आहे ना. बघा भारताच्या स्वरूपाला, भारताच्या नेचरला तुम्ही अमेरिकेशी कम्पेअर नाही करू शकत. अमेरिका हा देश पूर्णपणे वेगळा होऊन जातो. भारत देश इन द सेन्स काय म्हणतोय मी, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम कम्प्लिटली वेगळी आहे. कशी काय आहे ते आपण नंतर बघणार आहोत. अमेरिकेमध्ये काय चालतं, अमेरिकेमध्ये एक फेडरल कोर्ट आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेच्या राज्यांमध्ये हायकोर्ट्स आहेत आणि या व्यतिरिक्त अमेरिकेच्या राज्यांमध्ये सबऑर्डिनेट कोर्टसुद्धा आहेत. अमेरिकेच्या कोणत्याही राज्यात जर काही वाद निर्माण झाला तर ते त्यांच्या सबऑर्डिनेट कोर्टमध्ये केस टाकू शकतात. त्यांच्या सबऑर्डिनेट कोर्टनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ती लोक त्याच राज्याच्या हायकोर्टमध्ये दाद मागू शकतात. पण एकदा का त्यांच्या हायकोर्टनी जो काही निर्णय दिला तो निर्णय त्या केससाठी अंतिम असणार. ते त्यांच्या हायकोर्टच्या विरोधामध्ये त्यांच्या फेडरल कोर्टामध्ये दाद मागू शकत नाही. इथे सिस्टम सिंगल ज्युडिशरीचं नाही आहे, तर इथे डबल ज्युडिशरीचं सिस्टम आहे. अमेरिकेच्या फेडरल कोर्टामध्ये फक्त त्यांच्या राष्ट्रासंबंधीचे केसेस येतात, कुठलीही सिव्हिल केसेस येत नाही. आणि त्यांचे सिव्हिल केसेस जर टाकायचे असतील तर त्यांच्याकडे दोनच ऑप्शन आहेत बाबा. त्यांच्या राज्याचं एकतर सबऑर्डिनेट कोर्ट आणि त्यांच्या राज्याचं वरचं हायकोर्ट. त्यांच्या राज्यामध्ये असणारे हायकोर्टच पकडून चला त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट आहेत, ते त्याच्यावर दाद मागू शकत नाही. विशेषतः जेव्हा आपण आपल्या देशाचं सुप्रीम कोर्ट शिकू तेव्हा तुम्हाला समजेलच. तेव्हासुद्धा आपण बोलणार आहोत की अमेरिकेच्या फेडरल कोर्टमध्ये कोणत्या प्रकारचे केसेस येतात आणि बाकी याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे केसेस येतात. अमेरिकेची सिस्टम आणि आपली सिस्टम कम्प्लिटली वेगवेगळी आहे. त्या देशाचं फेडरल कोर्ट त्या देशाच्या हायकोर्ट्सला नियंत्रित नाही करू शकत. बिलकुल काही त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्येच येत नाही, त्यांच्या ज्युडिशिक्शनमध्येच येत नाही. पण आपल्या देशाचं सुप्रीम कोर्ट मात्र हायकोर्ट्स आणि लोअर कोर्टला कम्प्लिटली जे आहे ते कंट्रोल करू शकते. ठीक आहे. तर इथे सुप्रीम कोर्ट मॅनेज करते हायकोर्टला आणि इकडे फेडरल कोर्ट मॅनेज करत नाही आहे किंवा करू शकत नाही आहे. म्हणून इथे डबल ज्युरिडिक्शन दिसते आणि भारतामध्ये सिंगल ज्युडिशरी सिस्टम आपल्याला दिसते आहे. क्लिअर की सिंगल ज्युडिशरी सिस्टम काय. दोन मुद्दे आहेत. दोन मुद्दे तुम्हाला कव्हर करायचे आहेत की एकेरी न्यायव्यवस्था कशी आहे. तर एकेरी न्यायव्यवस्था म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट्सला आणि हायकोर्ट सबऑर्डिनेट कोर्ट्सला नियंत्रित करतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला कोणतीही केस टाकायची असेल तर ते सर्वप्रथम तुम्हाला लोअर कोर्टात टाकावं लागतं. त्याच्या विरोधात तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता, त्याच्या विरोधामध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. लक्षात घ्या, असं नाही आहे की तुम्ही मग कोणत्याच केसला घेऊन सरळ सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकत नाही, असं नाही आहे. जाऊ शकता, पण ते कोणते केसेस राहू शकतात ते आपण फंडामेंटल राईट्सच्या वेळेस शिकू. इथे मी म्हणून स्पेसिफिकली म्हटलं सिव्हिल केस किंवा क्रिमिनल केस यासाठी तुम्हाला या पद्धतीनेच वर जावं लागेल. काही स्पेसिफिक केसेस असे राहू शकतात, राहतात की ज्याला घेऊन आपण सरळ सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. ते कोणते आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. जनरल केसेस तुम्हाला या पद्धतीनेच वर टाकावं लागतं. क्लिअर. हे झालं इंटिग्रेटेड ज्युडिशरी. आणि आपण जरा हेही बघून घेऊ की यांचं इंडिपेंडेंट ज्युडिशरी कसं आहे. यावर तर कालच बोलणं झालं, तसं यावर असं काही वेगळं बोलण्याची गरज नाही, पण तरीही ऑनलाईन क्लिअर आहे का रे. आता बघा यांची इंडिपेंडन्सी कशी आहे.
सुप्रीम कोर्टची इंडिपेंडन्सी म्हणजे इंडिपेंडेंट कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टच्या कोणत्याही कामकाजामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. आता कोणत्याही कामकाजामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही म्हणजे काय? आधी चला मी तुम्हाला काही बॉडीज सांगून देतो आहे की आपल्या देशाचं संपूर्ण कामकाज ॲक्च्युली 3 बॉडीजच्या आधारावर चालतं. त्यांना जरा आपण नोट करून घेऊया. एक ज्याला आपण म्हणतो एक्झिक्युटिव्ह बॉडी. एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजेच कार्यकारी मंडळ. त्यानंतर लेजिस्लेटिव्ह म्हणजेच कायदे मंडळ. आणि ज्युडिशरी म्हणजेच न्यायमंडळ. जगात कुठेही गेले असला तरी तुम्हाला अशी सिस्टम दिसणार आहे. कुठेही जा, जिथे जिथे संवैधानिक सरकार आहे, जिथे जिथे संवैधानिक राज्य आहे, तिथे तुम्हाला ही सिस्टम मिळेल. कोणत्याही देशाचा संपूर्ण कारभार या 3 बॉडीजवर डिपेंडेबल आहे. कोणत्या बॉडीमध्ये काय असतं जरा त्याला समजून घेऊया. खूपदा यामध्ये कन्फ्युजन असतं. आपण बघा याला काय म्हणतो आहोत? कायदे मंडळ. याला आपण म्हणतो आहोत न्यायमंडळ. तर साधारणतः नावावरनं त्या शब्दावरनं आपण त्याचा अर्थ काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या देशासाठी ज्याला आपण लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणतो आहोत, कायदे मंडळ म्हणतो आहोत, काय वाटतं यामध्ये काय यायला पाहिजे? पार्लमेंट. कारण की कायदा करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे. तर ऑफकोर्स आपण जेव्हा लेजिस्लेटिव्हबद्दल बोलून राहिलेलो तेव्हा ॲक्च्युली आपण संसदबद्दल बोलून राहिलेलो आहे. आणि आपल्या देशाची संसद काय काय मिळून तयार होते रे? लोकसभा, राज्यसभा आणि देशाचे राष्ट्रपती. ठीक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा, आपल्या देशाचे जे रिअल प्रमुख आहेत ते देशाचे राष्ट्रपती नसून ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. पण जर ते प्रधानमंत्री आहेत, जर ते त्या पदावर आहेत, तर त्यांना एकतर लोकसभा किंवा राज्यसभेची ती व्यक्ती सदस्य असणारच आहेत ना. बिलकुल असं नाही आहे की ती व्यक्ती लोकसभेचाच सदस्य असेल. डॉक्टर मनमोहन सिंग 10 वर्षासाठी देशाचे प्रधानमंत्री होऊन गेले. 2ही टर्ममध्ये ते राज्यसभेचे सदस्य होते. इंदिरा गांधी पहिल्यांदा जेव्हा प्रधानमंत्री पदावर आले 1966ला, राज्यसभेची सदस्य होती. तर ते आयदर लोकसभावर राज्यसभेचे मेंबर राहू शकतात, पण त्यांना मेंबर राहावं लागेल. बाहेरचा कुठलाही व्यक्ती आणून तुम्ही प्रधानमंत्री पदावर बसू शकत नाही. असंही नाही की बसू शकत नाही, बसू शकता. आज मोदी साहेबांची इच्छा झाली की नाही प्रणय सत्कारला 1 दिवसासाठी प्रधानमंत्री बनवून द्यावं, तर बनवू शकतात. काही प्रॉब्लेम नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त त्याला काही नियम लागतात. बाहेरचा व्यक्ती सुद्धा प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री पदावर नेमला जाऊ शकतो. त्याला नियम आहे मात्र. काय ते आपण नंतर बघू ना, जेव्हा प्राईम मिनिस्टर शिकू तेव्हा आपण बघणारच. पण त्याला या 2 गृहापैकी एका गृहाचा सदस्य राहावं लागेल. म्हणजे बघा कायदे मंडळामध्ये कोण कोण येत आहेत? संसद तर येत आहेत, पण संसदेसोबत राष्ट्रपती पण येत आहेत. आणि राष्ट्रपतीसोबत कुठेतरी प्रधानमंत्री सुद्धा येऊनच राहिले ना रे, कारण की हे 2 गृहापैकी कुठल्या ना कुठल्या गृहाचा तो सदस्य असणार की नाही. ठीक आहे. तर हे सगळी मंडळी या लेजिस्लेटिव्हचे हिस्सा असतात. खालचं बघून घेऊया, ज्याला आपण ज्युडिशरी म्हणतो, न्यायमंडळ म्हणतो. तर पुन्हा नावामध्येच आहे काय असणार यामध्ये? कोर्ट्स. राईट. आणि कोर्ट्समध्ये सेम आपल्या देशाचं सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट्स आणि लोअर कोर्ट्स या 3 बाबी येतात. सुप्रीम कोर्ट त्यामध्ये जास्त महत्त्वाचं. ठीक आहे. आणि याला बघून घेऊ, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतो, ज्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणतो. ते काय? कारण की सगळ्यात महत्त्वाचा रोल हा एक्झिक्युटिव्ह बॉडीचाच असतो. लक्षात घ्या. कायदे मंडळाचं काम आहे कायदे करणे, न्यायमंडळाचा काम आहे न्याय देणे. पण फक्त न्याय देणे इथपर्यंत त्यांचं काम नाही आहे. आपण नंतर बघू की सुप्रीम कोर्टचे जे ज्युरिडिक्शन आहे, जे त्यांचं ज्याला आपण म्हणतो की क्षेत्र जे आहे, अधिकार क्षेत्र, ते कुठपर्यंत पसरलेलं आहे ते आपण नंतर बोलणारच. पण एक सर्वसाधारण याच्यामध्ये की ज्युडिशरी जे आहे ते न्याय देतं, लेजिस्लेटिव्ह जे आहे ते कायदे करतं, पण देशासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं काम एक्झिक्युटिव्ह बॉडीचं असतं, कार्यकारी मंडळाचं असतं. निर्णय घेण्याचा म्हणतो. निर्णय वेगळे झाले, कायदे वेगळे झाले. बरोबर आहे? राईट. निर्णय वेगळे, कायदे वेगळे. देशासाठी कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देश चालवण्याचं काम या एक्झिक्युटिव्ह बॉडीचं असतं. आणि एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये कोण कोण मोडतं त्याला समजून घ्या. एक्झिक्युटिव्ह बॉडीचा जो हेड असतो तो असतो देशाचा राष्ट्रपती. पण राष्ट्रपतीच्या व्यतिरिक्त एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये उपराष्ट्रपती सुद्धा येतात, व्हाईस प्रेसिडेंट. उपराष्ट्रपतीच्या ऐवजी प्रधानमंत्री आणि प्रधानमंत्री सोबतच प्रधानमंत्रीचे कॅबिनेट मिनिस्टर्स. मी मिनिस्टर्सबद्दल तुम्हाला याच्या आधी सांगितलं आहे ना की 3 प्रकारचे मिनिस्टर्स असतात. आपलं बोलणं झालं आहे
कॅबिनेट मिनिस्टर्स, स्टेट मिनिस्टर्स आणि डेप्टी मिनिस्टर्स. तर एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये या तीनपैकी क्लास 1चे मिनिस्टर्स मोडतात, म्हणजेच कॅबिनेट मिनिस्टर. तर इथे प्राईम मिनिस्टरसोबत तुम्हाला टाकायचं आहे कॅबिनेट मिनिस्टर्स. आणि या व्यतिरिक्त जो 5वा घटक यामध्ये मोडतो तो असतो अटर्नी जनरल. एजी राज्यघटनेच्या आर्टिकल 78 मध्ये एजी बद्दल तरतूद केली आहे. आणि एजी कोण असतो याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं आहे, आठवतोय का? कोण असतो एजी? अरे केंद्राचा तो महाधिवक्ता वकील आहे ना. आपण आधी बोललो आहोत, आपण सिलेबस समजत असताना आपण त्यावर बोललो आहोत. केंद्र सरकारवर आपण केस टाकू शकतो ना रे. अरे बिंदास टाकू शकतो, काही भ्यायचं नाही आहे. केंद्र सरकार हारून जाते, सुप्रीम कोर्ट बँड वाजवून टाकते केंद्र सरकारची. आपण केंद्र सरकारच्या विरोधामध्ये खास केस टाकू शकतो, पण जेव्हा केस जाईल तर केंद्र सरकारची बाजू कोर्टामध्ये मांडणारा कोणी ना कोणी वकील असणार की नाही. तर केंद्राचा जो वकील असतो केंद्र सरकारचा, त्याचं पद आहे अटर्नी जनरलचं. ठीक आहे. सो अटर्नी जनरल, प्राईम मिनिस्टर, प्राईम मिनिस्टरचे कॅबिनेट मिनिस्टर्स, त्यानंतर प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट, हे 5 घटक मिळून एक्झिक्युटिव्ह बॉडी तयार होतं. देशासाठी महत्त्वपूर्ण निर्णय ही लोक घेतील, देशासाठी कायदे करणे हे बघतील, आणि देशामध्ये न्याय व्यवस्थेला प्रस्थापित करणे हे ज्युडिशरीचं काम आहे. ठीक आहे. म्हणजे एक मजेची गोष्ट बघा, नाही का तुम्हाला वाटत की एक्झिक्युटिव्ह बॉडी आणि लेजिस्लेटिव्ह बॉडी हे एकमेकांवर खूप जास्त डिपेंडेबल आहे, इंटरडिपेंडेबल आहे? थोडं लक्षात घ्या. आहे एक्झिक्युटिव्ह बॉडीचा हेड प्रेसिडेंट, राईट, आणि लेजिस्लेटिव्ह ज्यांनी तयार होत आहे त्याचा तिसरा पिल्लरसुद्धा प्रेसिडेंट. एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट मिनिस्टर दिसून राहिले. एक प्राईम मिनिस्टर आणि कॅबिनेट मिनिस्टर ऑफकोर्स लोकसभा राज्यसभेचे मेंबर्स असतील, राईट. या व्यतिरिक्त व्हाईस प्रेसिडेंट जो दिसतोय ना, तो व्हाईस प्रेसिडेंट हा एक्स ऑफिशियो, म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये पदसिद्ध म्हणतो. तो पदसिद्ध या राज्यसभेचा अध्यक्ष असतो. याला नंतर शिकत बसू की काय आहे हा मॅटर. पण पकडून चाला की जो स्पीकर असणार आहे राज्यसभेचा तो उपराष्ट्रपती, म्हणजे उपराष्ट्रपती इथेही आहे आणि इथेही आहे. यावरनं एक गोष्ट क्लिअर आहे की या दोन्ही बॉडी एकमेकांवर खूप जास्त इंटरडिपेंडेबल आहेत. ठीक आहे. पण या दोन बॉडीला तुम्ही वेगळं करून ज्युडिशरीशी जर तुम्ही कम्पेअर केलं तर आपण ज्युडिशरी आणि या दोन बॉडीचं कंपॅरिझन करू शकणार का? बिलकुल नाही. यांचं कुठलंही इंटरफेरन्स यात नसतं ना. या बॉडीमार्फत कुठल्याही प्रकारचं इंटरफेरन्स ज्युडिशरीमध्ये केलं जाणार. काल आपण एक्झाम्पल बघितलं, इवन जजेसचं अपॉइंटमेंटसुद्धा प्रेसिडेंट आपल्या इच्छेनुसार करू शकत नाही. कॉलेजियम जे काही नॉमिनेशन देतं त्या आधारावर प्रेसिडेंटला त्या व्यक्तीला ॲज अ जज म्हणून अपॉइंट करू शकतं. बरोबर, राईट. इवन सांगतोय की यांचे जे खालच्या लेवलची कर्मचारी असतात ना, क्लास 3, क्लास 4, त्याला सुद्धा अपॉइंट करण्याचा अधिकार सरकारचा नाही आहे. ते सुद्धा कोर्टच सजेस्ट करते की अमुक अमुक व्यक्तींना या पदावर क्लास 3, क्लास 4 वर जे आहे ते अपॉइंट करावे. म्हणजे यांची अपॉइंटमेंट यांच्यावर डिपेंडेबल आहे का? नाही. स्वतः ज्युडिशरी स्वतःचं बघून आलं की काय आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठल्या जजवर आपल्याला इम्पिचमेंटची प्रोसेस चालवून त्याला जर पदावरनं दूर करायचं असेल, पदावरनं त्याचा रिमूव्हल करायचं असेल, आता एका कोर्टाच्या जजवर इम्पिचमेंट प्रोसेस चालू होती, जर चालवायची असेल त्यांना पदावरनं दूर करण्याची पद्धतीबद्दल बोलतो आहे. एक्झाम्पल घेऊ, न्यायाधीश आहेत, एक चीफ जस्टिस आणि न्यायाधीशापैकी कोणतरी काहीतरी गडबड केली, पकडून फसला असेल आणि जर त्याला हटवायचं असेल तर तो पदावरून हटेल किंवा नाही याबद्दल सुद्धा त्याला दोषी ठरवण्याचं काम कुणाचं? तर कोर्टाचंच, ज्युडिशरीचंच. ज्युडिशरी ठरवेल की हो अमुक अमुक व्यक्ती दोषी आहे तर तो पदावरनं दूर केला जाऊ शकतो. अथवा यांनी म्हटलं की नाही नाही त्यांनी काही दोष नाही आहे, त्यांनी काही गुन्हा नाही केला, तर त्या व्यक्तीला पदावरनं हटवलं सुद्धा जाऊ शकत नाही. म्हणजे ज्युडिशरी आपल्या बॉडीबद्दल सर्वत्र निर्णय स्वतः घेत आहेत ना. कुणावर डिपेंडेबल आहेत का? ते नाही. जर कुणावर डिपेंडेबल नाही म्हणजे आपल्या देशामध्ये इंडिपेंडेंट ज्युडिशरी सिस्टम दिसतं. क्लिअर. आणि इंटिग्रेटेड कशी आहे त्याला आपण बोललो सर. डन. ठीक आहे. येऊ शकता की जजेसची अपॉइंटमेंट अथवा जजेसचं रिमूव्हल याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाचाच. युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, हे सुद्धा आपल्या देशाच्या संविधानाचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजे काय आधी त्याला समजून घेऊया.
आणि मग त्याला थोडंसं मी त्याचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सांगून देईल, जगामध्ये कसा अधिकार मिळाला. आज तुम्हाला मतदान करण्याकरिता क्रायटेरिया काय आहे याबद्दल आयडिया आहे का कुणाला? हां, 18 वर्ष आपलं पूर्ण झालं तर ती व्यक्ती वोट करू शकते. पण 18 वर्ष कुणाचं, पुरुषांचं की स्त्रियांचं? राईट, दोघांचं. नाही, पण एक मिनिट थांबा, 18 वर्ष कोणाचं, हिंदू की मुस्लिम समाजाचं? दोघांचं. ओके, ठीक आहे. या व्यतिरिक्त मग हिंदूंमध्ये पण ओबीसी, SC, ST जर आपण ॲड केले तर सर्वांचं ना. म्हणजे आपण स्पेसिफिकली असं काही केलं आहे का क्रायटेरिया की नाही अमुक अमुक जात, अमुक अमुक धर्म अथवा अमुक अमुक व्यक्ती यांना त्या मतदानाच्या अधिकारापासून वगळलं गेलं आहे? नाही. आपण एक खूप कॉमन क्रायटेरिया ठेवला की 18 वर्ष. ॲक्च्युली हे 18 वर्ष नव्हतं बरं का, जेव्हा घटना लागू झाली 1950ला तेव्हा हे वयवर्ष होतं 21, की जर तुम्ही 21 वर्ष परिपूर्ण झाले तुमच्या वयाचे तर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल. तिकडे मात्र पुढे राजीव गांधी सरकारने 1989ला एक खूप महत्त्वपूर्ण अमेंडमेंट केली. 61 नंबरची अमेंडमेंट होती, जे 61व्या घटना दुरुस्तीने मतदान करण्याचं वयवर्ष 21वरनं 18 केलं. म्हणजे सरकारने अमेंडमेंट करून प्रूफ केलं की देश सांभाळणे हे लग्न करण्यापेक्षा जास्त सोपी आहे. अरे लग्न करण्याकरता 21 वर्ष पूर्ण पाहिजे ना, आणि मतदान करण्याकरता 18 वर्ष आहे ना. तर 18 वर्षाचे झाले असता तुम्ही राजकीय प्राणी झाले आहेत, तुम्ही राजकीय तेवढे समजदार व्यक्ती झाले आहेत की तुम्ही सरकार आपली निवडू शकता, आपला प्रतिनिधी निवडू शकता. तर तेव्हा कुठे ती वयवर्ष 21वरनं 18 झालं. पण आपल्या देशाचं संविधान लागू झालं तर तसं म्हटलं मी तुम्हाला की 21 वर्ष होतं, तर तेव्हा पण आपण 21 वर्ष सर्वांना दिलं. आणि आर्टिकल 325 सांगते की कुठलीही व्यक्ती असेल, त्याचा धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरनं भेदभाव केला जाऊ शकणार नाही. कशासाठी? मतदान करण्याकरिता कुणाचंही काहीही कुठल्याही लेवलवर डिस्क्रिमिनेशन होणार नाही. भारतीय संविधानाने किती इझिली हा अधिकार या सार्वत्रिक पोट मताधिकाराच्या नावाने सर्वांना दिला. पण पूर्वी असं होतं का? हा एक मोठा फॅक्टर आहे ना. पूर्वी सर्वांना मतदान करण्याचा अधिकार होता का? नाही. अरे आपण कायदे बघितले आहेत हिस्ट्रीच्या कायद्यामध्ये आपण बघितलं आहे ना की जो व्यक्ती टॅक्स पेयर आहे त्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार होता ना. सर्वांना अधिकार होता का? नाही. पण आज बघा किती सुंदर परिस्थिती आहे. म्हणजे आज नागपूर कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जर मतदान करायचं असेल लोकांना, मतदारांना, तर पकडून चाला की त्या इलेक्शन बूथमध्ये नागपूरचा सर्वात श्रीमंत व्यक्तीसुद्धा त्याच लाईनीमध्ये लागेल आणि ॲटो चालक, रिक्षा चालकसुद्धा त्याच लाईनमध्ये लागेल. यालाच तर म्हणू आपण इक्वेलिटी. कळते? कुठल्या स्पेसिफिक क्लासला आपण काही स्पेसिफिक राईट दिले आहेत का? बिलकुल नाही. अरे पण याच्यासाठी भांडावं लागलं, आपल्याला नाही भांडावं लागलं, आपण तर घेऊन टाकलं ना. पण जगामध्ये जर भांडावं लागलं ना, अमेरिका असेल किंवा इंग्लंड असेल किंवा बाकी देश असेल, तुम्हाला काय वाटते म्हणजे आधीपासून ही सिस्टम चालू आहे का? नाही. सुरुवातीला इंग्लंडची गोष्ट सांगतोय, सुरुवातीला इंग्लंडमध्ये मतदान करण्याचा अधिकार, अमेरिकेत सुद्धा सेम आणि इंग्लंडमध्ये सुद्धा सेम, सुरुवातीला मतदान करण्याचा अधिकार हा फक्त पुरुषांना होता, स्त्रियांना नव्हता. दुसरी गोष्ट, पुरुषांना पण तो अधिकार देत असताना साधारणतः तो अधिकार गोऱ्यांना होता, काळ्यांना नव्हता. तर त्याला आपण ॲडल्ट फ्रँचाईज म्हणणार आहोत का? युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज. आपण सर्वांना अधिकार दिला आहे का? नाही. अरे विश्वास ठेवा, 1950ची गोष्ट सांगतोय, जेव्हा देशाचं संविधान लागू झालं आपल्या देशाच्या संविधानाची खासियतच ही आहे की ज्या दिवशी हा संविधान लागू झाला त्या दिवसापासून समान तत्वावर सर्वांना समान अधिकार प्रदान करण्यात आले. बिलकुल कुठे काही डिस्क्रिमिनेशन नाही. 1950 बद्दल मी इंग्लंडची गोष्ट सांगतोय तुम्हाला. 1950लाही इंग्लंडमध्ये ही एक पद्धत होती की 1950 पर्यंत त्यांनी स्त्रियांना अधिकार देऊन टाकले आणि सर्वांना अधिकार सुद्धा देऊन टाकले. पण तरी एक मोठी गडबड होती. गडबड ही की त्यांचा नियम असा सांगतो की एक त्यांनी लेवल ठरवली होती संपत्तीची आणि म्हटलं की ती व्यक्ती, ज्या व्यक्तीची संपत्ती या अमाऊंटच्या वर असेल त्या व्यक्तीला 2 मत देण्याचा अधिकार आहे. म्हणजे स्पेसिफिक क्लासला स्पेसिफिक अधिकार दिला गेलाय ना, दिलाय. एकापेक्षा जास्त मत टाकण्याचा अधिकार दिलाय, तर त्याला पण आपण ॲब्सोल्यूट युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज नाही म्हणणार. आपण जेव्हा बिलकुल विदाऊट एनी डिस्क्रिमिनेशन सर्वांना इक्वली सगळे राईट्स देणार त्याला आपण वोटिंग राईट्स, त्याला आपण म्हणणार ॲडल्ट फ्रँचाईज. क्लिअर? ठीक आहे. तर लिहून घ्या. सरळ असेल या की भारतामधील सर्व जाती धर्माच्या व्यक्तीला 18 वर्ष पूर्ण झाल्यास मतदानाचा अधिकार. देन टाका इमर्जन्सी. एक मिनिट थांबा.
आधी एकाच ह्याच्यात टाकून द्या, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज, DPSPs. राईट्स, ड्युटीज, DPSPs. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्याचे मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज. राज्याचे मार्गदर्शक तत्वे लिहा, राज्याचे नीतिनिर्देशक तत्वे लिहा, वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं. एकदम साध्या भाषेमध्ये त्याला समजवतो, कारण की आपण शिकू नाही शकत, म्हणजे त्याला शिकू नाही शकत इन द सेन्स आपल्याला फंडामेंटल राईट शिकायलाच 1 हप्ता लागून जाईल, है ना. तर इथे फक्त मी तुम्हाला बरोबर सांगतो आहे, आपल्या देशाच्या वैशिष्ट्यांमध्ये या 3 बाबीसुद्धा महत्त्वपूर्ण होऊन जातील. मूलभूत हक्क जे सर्व नागरिकांना मिळालेले अधिकार आहेत. जसं पुन्हा बघा ना, इथे राईट्स देत असताना किती पद्धतशीरपणे त्या राईट्सला प्रोव्हाइड केलं गेलेलं. जसं आपल्याला राईट टू इक्वेलिटी आहे, देन राईट टू फ्रीडम आहे, देन राईट टू लिबर्टी आहे, देन अगेन्स्ट एक्सप्लोटेशनचा आपल्याला राईट आहे. म्हणजे आपल्यावर कोणीही शोषण करू शकत नाही, कुठलीही व्यक्ती आपल्याला शोषित म्हणून आपण जगू शकणार नाही, आपण त्याच्या विरोधामध्ये बिलकुल दाद मागू शकतो. आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे. अच्छा, धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये बघा काय आहे, भारतीय नागरिकांना आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भारतीय नागरिकांना त्यांच्या देवाबद्दल, पशुबद्दल, वाहनांबद्दल श्रद्धा ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. इथपर्यंत भाष्य केलं गेलं आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. देवाबद्दल, पशुबद्दल बिलकुल आपण आपली श्रद्धा जी आहे ते ठेवू शकतो. आता इथे मजेची गोष्ट बघा, आपण म्हणतो की आपल्याला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार आहे, आपल्याला आपल्या देवावर श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आहे. तर आपल्याला म्हणजे कुणाला, हिंदूंनाच का फक्त? नाही, तर हा अधिकार मुस्लिम समाजाला सुद्धा आहे की ते त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार करू शकतील आणि आपल्या देवावर श्रद्धा ठेवू शकतील. हा अधिकार ख्रिश्चनांना सुद्धा आहे, बौद्धांना सुद्धा आहे, शिखांना सुद्धा आहे, पारशींना सुद्धा आहे आणि जैनला सुद्धा आहे. कळते आहे? कुठे काही डिस्क्रिमिनेशन आहे? बिलकुल नाही. आणि जर डिस्क्रिमिनेशन नसेल तर फंडामेंटल राईट्स, हक्क आपल्याला प्राप्त होत असताना सर्वांना समान पद्धतीने, समान तत्वावर हे अधिकार जे आहे ते प्रदान करण्यात आले. काल जो लास्ट पॉईंट बघितला होता ना आपण सेक्युलरिझमचा, तर सेक्युलरिझम म्हणजे काय? हेच तर सेक्युलरिझम आहे रे. आपण एका विशिष्ट धर्माला काही विशिष्ट स्थान दिलं आहे का? नाही, आपण सर्व धर्मांना एक साथ मानलं. बघा, आपण जेव्हा धर्मनिरपेक्षता म्हणतो ना, तेव्हा धर्मनिरपेक्षतेमध्ये काय असते की आपण स्पेसिफिक धर्माला महत्त्व नाही देत, म्हणजे आपण धर्माला महत्त्व देतच नाही. दुसरी गोष्ट की आपण धर्माला हिनावत सुद्धा नाही की नाही आम्हाला धर्मच नाही पाहिजे. आपल्यासाठी कसं असतं, आपल्यासाठी न्यूट्रल काम असतं. सर्व धर्मांना समान तत्वावर समान अधिकार म्हणजे धर्मनिरपेक्षता. आणि आपले हे जे फंडामेंटल राईट्स आहेत, या फंडामेंटल राईट्सनुसार हे संपूर्ण अधिकार आपल्याला प्राप्त होतात. इव्हन आपल्याला आपलं कल्चर सांभाळण्याचं किंवा आपल्या कल्चरच्या आधारावर जगण्याचा सुद्धा पूर्ण अधिकार आहे. आपली भाषा, आपली लिपी इन द सेन्स स्क्रिप्ट ज्याला म्हणतो आपण, त्याला सुद्धा पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. एवढ्या खोलवर आपल्याला आपले मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेले. आणि या मूलभूत अधिकाराचा सांभाळ करण्याकरिता एक पॉवरफुल ज्युडिशरी सुद्धा निर्माण करण्यात आलं. आता हे पॉवरफुल ज्युडिशरी म्हणजे नेमकं काय त्याला समजून घेऊया. मला सांगा, आपण म्हणतोय की राईट टू इक्वेलिटी किंवा फ्रीडम ऑफ स्पीच हा तुम्हाला अधिकार आहे, किंवा आपण म्हणू शकतो की या भागातून त्या भागामध्ये स्थलांतर करण्याचा सुद्धा तुमचा अधिकार आहे. एक एक्झाम्पल घेऊ, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, नागपूरचे रहिवासी आहात, तरी पण तुम्ही यूपी किंवा बिहारमध्ये जाऊ शकता ना. एक्झाम्पल घेऊया, आता यूपी आणि बिहारच्या सुद्धा काही पॉलिटिकल पार्टीजनी असं बिलकुल ठरवून ठेवलं की बॉस हमारे लोग आते हैं तो तुम लोग ढुसे मारते हो, तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रीयन लोकांना येऊ देणार नाही. आता तुम्ही गेले आणि जर तुम्हाला बिहारमधनं किंवा यूपीमधनं हाकललं गेलं तर हा तुमच्या मूलभूत अधिकाराचं हनन आहे. कळते आहे का? तुमचे मूलभूत अधिकार हिरावले गेले आहेत. पण ते हिरावले गेले तर मग काय, तुम्ही वापस येऊन जाल की जाऊ दे यार, नाही येऊ दिला आम्हाला? नाही, आपण आपले अधिकार वापस घेऊन राहू. पण तुम्हाला तुमचे अधिकार वापस देऊ कोण शकते, तर यावेळी तुम्ही
आर्टिकल 32ला घेऊन सुप्रीम कोर्टमध्ये दाद मागू शकता की अमुक अमुक संघटनेनी, अमुक अमुक राज्यांनी अथवा अमुक अमुक राज्याच्या सरकारांनी आमच्या एंट्रीला बॅन केलं, त्यामुळे आमच्या मूलभूत अधिकाराचं हनन होत आहे आणि सुप्रीम कोर्ट एक आदेश काढेल. त्यांच्या आदेशला आपण म्हणतो रिट. एक रिट काढून तिथे त्या राज्याची सगळ्यांची मस्ती जी आहे ते संपवली जाणार आणि आपल्याला तिथे जाण्याचा संपूर्ण अधिकार मिळेल. आपल्या मूलभूत अधिकाराचा सांभाळ करण्याचा जो हक्क आहे, जो अधिकार आहे, तो आहे सुप्रीम कोर्टाचा. सुप्रीम कोर्ट आहे सक्षम, तोपर्यंत या देशाचे मूलभूत अधिकार हे मजबूत आहेत, फॉरएव्हर आहेत. सुप्रीम कोर्ट कमजोर जर झालं, जे की कधीच होऊ शकणार नाही, पण जर झालं तर आपले हक्कसुद्धा हळूहळू पूर्णपणे समाप्त होऊन जाईल. ठीक आहे. आणि ते बॉडी आहे तर आपल्या जे फंडामेंटल राईट्सबद्दल आपण जे बोलून राहिलो आहे ते एकदम त्याबद्दल निश्चिंत राहा. तर फंडामेंटल राईट आपल्या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे. तसंच फंडामेंटल ड्युटीजसुद्धा आपण मागे पण बोललो आहेत की हक्क आहे तर ड्युटीजसुद्धा आहे. जसं एक खूप कॉमन, खूप महत्त्वपूर्ण एक सांगतो आहे. पकडून झाला की ही दोन व्यक्ती आहेत. आता या दोन व्यक्तींना त्यांचे अधिकार आहेत. अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार, आणि त्यात आपण फ्रीडम ऑफ स्पीचच घेऊ. आता फ्रीडम ऑफ स्पीचमध्ये जर स्नेहा बोलायला लागली काही, पण स्नेहा बोलायला लागली तर शिवानी म्हणते की हे बोलायचं नाही, तर इथे आता स्नेहाच्या मूलभूत अधिकारावर गदा येत आहे ना. तर जिथे मूलभूत अधिकारावर हिच्या गदा येत आहे तर कारण की शिवानी आपल्या कर्तव्यांना पूर्ण करत नाही आहे. तिचे कर्तव्य काय आहेत? तिला बोलू देणे. समजलं का काय मुद्दा आहे? एक हक्क दुसऱ्यांच्या कर्तव्यावर डिपेंडेबल आहे. तुम्ही तुमचे कर्तव्य निभवा. जसं एक्झाम्पल घेऊ, आपण जर बिहारींना म्हटलं किंवा यूपीच्या लोकांना म्हटलं की बिलकुल नागपूरमध्ये पाय ठेवायचा नाही, तर त्यांच्या अधिकारावर गदा येत आहे. पण ॲक्च्युली आपलं कर्तव्य काय राहायला पाहिजे होतं की बॉस बंधुभावाच्या नात्याने त्यांना बिलकुल येण्याची परवानगी द्यावी, हे आपलं कर्तव्य राहायला पाहिजे होतं ना. आपण आपल्या कर्तव्याचं पालन नाही केलं ना तर उद्या चलून आपल्या अधिकारावर सुद्धा गदा येईल. जसं स्नेहा बोलायला लागली, तिच्या अधिकाराला मारण्याचं काम शिवानीने केलं, उद्या चालून शिवानी जर बोलण्याचा प्रयत्न करेल आणि ऑफकोर्स जर मग स्नेहाने आपल्या कर्तव्याच्या विरोधात जाऊन हिला थांबवण्याचा प्रयत्न केला तर अधिकाराचं हनन होणार. ठीक आहे. त्यामुळे अधिकार आणि हक्क हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. म्हणून आपल्याला जसे हक्क आहेत तसे आपले काही कर्तव्यसुद्धा आहेत. ते काय ते आपण नंतर बघू जेव्हा हा चॅप्टर शिकणार. आणि या व्यतिरिक्त हे मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज, DPSPs. सरळ भाषेमध्ये लक्षात घ्या, DPSPs काय आहे तर DPSPs आहेत राज्याचे. आता मी मागे पण सांगितलं होतं, मी जेव्हा राज्य म्हणेल म्हणजे आपण कशाबद्दल बोलतोय? सरकार, ऑथॉरिटी. राज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, ग्रामपंचायती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या सगळेच येतात. जेव्हा आपण राज्य म्हणतो तेव्हा राज्य या संकल्पनेमध्ये या सगळ्याच बॉडी येऊन जातील. हे जे DPSPs आहे आर्टिकल 36 to 51 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, ॲक्च्युली हे आहेत राज्यांची कर्तव्य की राज्यांना काय करायचं आहे. तर राज्यांना काय करायचं आहे तर आपल्याला प्रॉपर चांगल्या रोजगाराच्या संधी मिळावं यासाठी राज्याला प्रयत्न करायचे आहेत. म्हणजे हे मग सरकारच्या ड्युटीज नाही का झाल्या. सर्वांना योग्य आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध होतील त्याबद्दल काम राज्याला करायचं आहे. तर मग झालं ते राज्याचे कर्तव्य. तर राज्यांची कर्तव्य काय काय असणार ती सगळी DPSPs मध्ये दिलेली, आणि नागरिकांचे हक्क आणि नागरिकांची ड्युटीजसुद्धा आपल्याला संविधानामध्ये दिसतात. ठीक आहे. तर या संपूर्ण बाबी संविधानाच्या वैशिष्ट्यांमध्ये येऊन जातात. ठीक आहे. इथे असं काही वेळ लिहिण्याची गरज नाही, फक्त वैशिष्ट्याचा लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेमध्ये 3 प्रकारच्या आणीबाणीबद्दलची चर्चा करण्यात आलेली आहे. 3 प्रकारचे इमर्जन्सी नोट करून ठेवलेले आहेत. प्रोव्हिजन आर्टिकल 352 मध्ये आहे. दुसरी आहे आर्टिकल आहे 360. कलम 352 मध्ये ज्या इमर्जन्सी बद्दल बोललं जात आहे ते आहे नॅशनल इमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी. 356 प्रेसिडेन्शियल रूल, राष्ट्रपती राजवट म्हणतो आपण त्याला. प्रेसिडेन्शियल रूल, राष्ट्रपती राजवट. 352 नॅशनल इमर्जन्सी, 356 प्रेसिडेन्शियल रूल, 360 फायनान्शियल इमर्जन्सी. थोडी तोंड ओळख करून घेऊ आपण, कारण की हा पण एक मोठा चॅप्टर आहे शिकण्याकरिता.
इमर्जन्सी या शब्दाचा अर्थ बघा काय निघणार, आणीबाणी म्हणजे क्रिटिकल सिच्युएशन, राईट. अशी एक सिच्युएशन आपण खूपदा म्हणतो ना, रे बॉस घरी इमर्जन्सी आहे, तर इमर्जन्सी आहे म्हणजे काहीतरी गडबड झाली. खूपदा आपण या अनुषंगाने हा शब्द वापरत असतो. जेव्हा आपल्या देशावर काही क्रिटिकल कंडिशन्स येतात, त्या क्रिटिकल कंडिशन्सच्या वेळी भारतीय संविधानाने काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत की त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या देशाचा कारभार कसा चालवणार, त्यावेळी देशाचे सर्व अधिकार हे नेमके कुणाच्या हाती असतील याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. वर फक्त सांगतो आहे, आज देशामध्ये किती प्रकारच्या सरकारी आहेत रे? एकच सरकार आहे की एकापेक्षा जास्त सरकार आहे? 2 मे बी. ओके, तर लक्षात घ्या आपल्या देशामध्ये मल्टिपल ऑथॉरिटी, मल्टिपल सरकारेच दिसतील. जसं सरळ भाषेमध्ये आपण त्याला असं म्हणू शकतो की बाबा 2 प्रकारच्या सरकारी आहेत, पण 2 पेक्षा जास्त आहेत. सांगतोच काय काय. 2 प्रकारच्या सरकारी काय काय आहेत? एक आहे केंद्र सरकार, दुसरं आहे राज्य सरकार. महाराष्ट्र राज्याचा कारभार चालवण्याचं काम मोदी साहेबांचं आहे का? नाही, वो अपना देश देखते बैठेंगे. अभी तो फिलहाल बिहार का इलेक्शन देखेंगे. इथे राज्याचा कारभार चालवण्याचं काम कुणाचं आहे? राज्य सरकाराचं, राईट. पण असे जे आपण 2 प्रकार काढले आहेत सरकारांचे, केंद्र सरकार वेगळी झाली आणि राज्य सरकार वेगळी झाली, तर मग आता फक्त 2च सरकारी आहेत का? तर नाही. तुम्ही राज्याच्या आतमध्ये शिरले तर तुम्हाला मग प्रत्येक स्तरावर लोकल बॉडीज दिसणार. राज्य तयार होतात जिल्हे मिळून, राईट. तर जिल्ह्याचं प्रशासन चालवण्याकरिता तुम्हाला दिसणार आहे जिल्हा परिषद. जिल्हे तयार होतात तहसील मिळून, राईट ना, तालुका मिळून. तर तालुकाचं प्रशासन चालवण्याकरिता तुम्हाला दिसणार आहे पंचायत समित्या. एक तालुका तयार होतो काही गावं मिळून, तर गावाचं प्रशासन चालवत असताना तुम्हाला दिसणार आहे ग्रामपंचायती, बरोबर आहे. जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या शहराचं प्रशासन चालणार महानगरपालिका, छोट्या शहरांचं प्रशासन चालणार नगरपालिकांतर्फे. हे नावं ऐकले आहेत ना, ह्या सरकारी स्तर आहेत. नागपूरमध्ये तुम्हाला हे जे रस्त्यावर सकाळला झाडू मारणारे जे लोक दिसतात, हे कोणाचे नोकर आहेत? केंद्राचे आहेत की राज्याचे आहेत? महानगरपालिकेचे, राईट. महानगरपालिकेचे नोकर आहेत ना. सुपरवाईज करताना महानगरपालिका नागपूरचं प्रशासन बघते, बरोबर आहे. ठीक आहे, एवढ्या सरकारी आहेत जे काम करतात. पण जेव्हा देशावर संकट येईल ना, तेव्हा त्या संकट परिस्थितीमध्ये आपण या सर्व सरकारांचे अधिकार एकाच सरकारच्या हाती घेऊ आणि ते सरकार असणार आहे केंद्र सरकार. एक साधं एक्झाम्पल दरवेळेस देतो मी. एक्झाम्पल घेऊ की एक मोठं घर आहे, मोठा बंगला आहे. त्या मोठ्या बंगल्याला मोठा असा गार्डन आहे. लहान पोरं दिवसभर त्या गार्डनमध्ये जे आहे ते खेळत असतात. 5-7 पोरं आहेत. मग अशा 5-7 पोरं जे खेळून राहिलेले, अशा परिस्थितीमध्ये जर त्या बंगल्यावर कुठल्या एका वेगळ्या कम्युनिटीने किंवा एका कम्युनिटीने जर हल्ला केला, 5-50 लोक हातामध्ये डंडे घेऊन त्या बंगल्याकडे येत आहेत, आणि जर त्या घरचा प्रमुख बघून आला की बाबा आपल्या घरावर हल्ला येऊन राहिलेला, तर त्या परिस्थितीमध्ये ते जे चिल्ले पाल्ले गार्डनमध्ये खेळून राहिले, सगळ्यात आधी त्यांना उचलून एका कमऱ्यामध्ये, एका रूममध्ये बंद केलं जाईल ना. बंद केलं जाईल का? त्यांची सिक्युरिटी महत्त्वाची आहे, राईट. आता त्यांच्या सिक्युरिटीसाठी आपण त्यांना गार्डनमधनं काढलं आणि त्यांना एका रूममध्ये कोंबलं, फक्त यासाठी की त्यांच्यावर काही असं संकट येऊ नये, जे बाहेरचा जो हल्ला येतो आहे त्याचा परिणाम त्यांच्यावर काही पडू नये. तर इथे ते जे चिल्ले पाल्ले आहेत जे खेळत होते, त्यांच्या अधिकारावर रिस्ट्रिक्शन्स आले ना, आले की नाही. त्यांना पोट्ट्यांना तर खेळायचं आहे, पण जे घरचे वरिष्ठ आहेत ते म्हणाले की नाही रे बाबा, तुझं संरक्षण महत्त्वाचं आहे, म्हणून तुम्ही एका रूममध्ये बिलकुलपणे बंद राहा, बरोबर आहे ना. सेम तसंच जेव्हा आपल्या देशावर संकट येतं आणि संकट येऊन जेव्हा कलम 352 नुसार नॅशनल इमर्जन्सी लावली जाते, तेव्हा आपले राईट्स रिस्ट्रिक्ट केले जातात. त्यावेळेस आपण फंडामेंटल राईट्स वापरू शकत नाही, फ्रीडम ऑफ स्पीच वापरू शकत नाही, बॅन्स येतात. एक प्रकारची सरकारची हुकुमशाही चालते. पण ती हुकुमशाही कशासाठी? आपलं संरक्षण व्हावं यासाठी. जसं एक्झाम्पल घेऊ, आतापर्यंत आपल्या देशामध्ये 3दा नॅशनल इमर्जन्सी लागल्या. फर्स्ट टाईम लागली होती 1961ला, ज्यावेळेस चायनाने भारतावर अटॅक केलेला होता. चायनाचा भारतावरील अटॅक म्हणजे देशावरचं संकट होतं, आणि संकट होतं तर अशा संकटकालीन परिस्थितीला सांभाळण्याकरिता एकच ऑप्शन आहे, इमर्जन्सी लावणे. सेकंड टाईम नॅशनल इमर्जन्सी लागलेली होती 1971ला. ठीक आहे. 1971ला जेव्हा लागली तेव्हासुद्धा काय झालं, तर भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं. कळते आहे, तर पुन्हा युद्ध आहे म्हणजे संकट आहे, आणि संकट आहे तर देशाचं संरक्षण करण्याकरिता तेव्हासुद्धा आपण नॅशनल इमर्जन्सी लावली होती. या इमर्जन्सीजला आपल्याला खूप चांगल्याने शिकायचं आहे. नंतर इथे फक्त लक्षात घ्या की भारतीय संविधानामध्ये 3 प्रकारचे इमर्जन्सीजबद्दल सांगितलं आहे. राष्ट्रावर संकट आलं, तुम्ही नॅशनल इमर्जन्सी लावणार.
तसंच रस्त्यावर एक संकट येऊ शकतं, आर्थिक संकट. आर्थिक संकट आपण कशाला म्हणू शकतो? फायनान्शियल क्रायसिस. असं साधं एक एक्झाम्पल देतो. 1991ची गोष्ट आहे. भारतावर फायनान्शियल क्रायसिस जेवढं 1991ला आलेलं होतं तेवढं कदाचित त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर कधीच एवढं संकट आपण बघितलं नाही. आपण जवळपास भिकेला आलेलो होतो. आपल्याला आपला देश चालवण्याकरता पैसा नव्हता. कर्जाचा बोजा खूप प्रचंड वाढलेला होता. GDPचा ग्रोथ रेट पूर्णपणे डाऊन होता. आपल्या देशाची कॅट, ज्याला आपण करंट अकाउंट डेफिसिट म्हणतो, प्रचंड वाढलेली होती. बॅलन्स ऑफ पेमेंट पूर्णपणे हलला होता, कारण की बॅलन्स ऑफ ट्रेड हा पूर्णपणे खड्ड्यात गेला होता. एवढं मोठं संकट होतं की तशा संकटकालीन परिस्थितीमध्ये देशाला चालवण्याकरिता आपण बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ स्वित्झर्लंड या 2 देशाकडनं मोठी मोठी कर्ज घेतली. यांच्याकडे कर्जाला गेलो तर देश म्हणतात की बाबा काहीतरी मॉर्गेज ठेवा. मॉर्गेज ठेवायला आपल्याकडे काही नव्हतं. तर आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये जे गोल्ड होतं आपलं रिझर्व्ह, त्याला आपण ॲज अ मॉर्गेज म्हणून दिलं आहे त्या बँकांना. आणि तेव्हा कुठे आपल्याला कर्ज मिळालं. कर्ज मिळाल्यानंतर जेव्हा आपल्याला कर्जाचे हप्ते द्यायचे होते, त्यांची इन्स्टॉलमेंट, तर ते सुद्धा आपण हप्ते देऊ शकत नव्हतं रे. तर फायनली ते जे मॉर्गेज आपण ठेवलं होतं ना गोल्ड, ते गोल्ड आपल्याला त्या बँकांना विकून द्यावं लागलं होतं. तर विचार करा की संकट किती भारी होतं. अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर अशा परिस्थितीच्या वेळेस आपल्या देशावर जी एमर्जन्सी ठेवली जाईल त्याला आपण म्हणणार फायनान्शियल एमर्जन्सी. सरळ एक्झाम्पल, तुम्ही बऱ्यापैकी मुलं बाहेरची आहेत, तुमची घरची जी आहे तुम्हाला एक स्पेसिफिक अमाऊंट खर्चासाठी महिन्याला पाठवत असतील. होऊ शकते कुणाला ₹1,00,000 भेटत असेल, कुणाला ₹2,00,000 भेटत असेल महिन्याच्या खर्चासाठी. आता बघून चाला की 1 तारखेला तुम्हाला अमाऊंट आला आणि तो अमाऊंट टिकून तुम्ही 22, 23, 25 तारखेपर्यंत कसा मसा टिकवाल. आणि अखेरचे जे दिवस असतात तुमचे, अखेरचा हप्ता, तो संकटात जातो ना. ते फायनान्शियल क्राइसिस आहे ना तुमच्यावर, क्योंकि पैसा आया तो फिर तो तुम तो मोदी नंबर 3 में घुमोगे, है ना. पैसा आला आहे खिशामध्ये, पण मग हळूहळू जसा पैसा समाप्त व्हायला जाईल तेव्हा तुम्ही पैशाची जपणूक नाही का करणार? कराल ना. जिथे ₹20 खर्च करायचे तिथे ₹10 खर्च कराल का? की ॲटलिस्ट हे जे अखेरचे दिवस आहेत हे तुमचे नीट जावे, सांभाळून जावे. मग जर आपल्या देशावर फायनान्शियल क्रायसिस आलं तर तेव्हासुद्धा आपण तडजोड नाही करणार का? आणि ते तडजोड करण्याकरिता जी एमर्जन्सी लावली जाते ती फायनान्शियल एमर्जन्सी आहे. याच्याबद्दल डिटेल आपण नंतर शिकणारच, ठीक आहे. आणि ही जी एमर्जन्सी आहे, पहिली गोष्ट याला एमर्जन्सी नाही म्हटलं जात, पण तरी एमर्जन्सीच्या प्रकारामध्ये येतं. आता समजून तसं काहीच, ठीक आहे, समजवण्याचा प्रयत्न करतो. हे प्रेसिडेन्शियल रूल काय आहे? आत्ता आपण बोललो की महाराष्ट्र राज्याचं प्रशासन कोण चालवते? मोदी साहेब चालवतात का? नाही, राज्य सरकार चालवतात. 2019च्या आधी जेव्हा 2015चे इलेक्शन झाले विधानसभेचे, तेव्हा यांची अलायन्सची सरकार बनली आणि मुख्यमंत्री पदावर आले देवाभाऊ देवेंद्र फडणवीस. 2015 ते 2014 ते 2019 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस शिवसेना गप्प होती. शिवसेनेने तो कॉन्ट्रॅक्ट नाही आठवण करून दिला की ठीक आहे बॉ, चालते आहे, चलने दो, अभी माहौल में चल रहे हैं मोदी जी, तो राहू द्या, यांचाच व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहू द्या. पण जेव्हा 2019च्या निवडणुकांची वेळ आलेली तेव्हा मात्र त्यावेळेसचे शिवसेना प्रमुख जे होते उद्धव ठाकरे, त्यांनी तो करार आठवून देण्याचा प्रयत्न केला. कोणाला? मोठा भाई को. कारण की त्यावेळेस BJPचे राष्ट्राध्यक्ष ते होते अमित शहा. आणि म्हटलं उद्धव ठाकरेंनी की याद करो वो दिन, ज्यावेळेस आपला कॉन्ट्रॅक्ट झालेला होता 2 पक्षाचा, तर ठरलं हे होतं की राज्याची गोष्ट असेल तर मोठा भाऊ जो असणार तो शिवसेना असणार. तर या वेळेसच्या टर्ममध्ये आपली सरकार बनेल हे तर कन्फर्म होतं, पण बनेल तर यावेळेस मुख्यमंत्रीचं पद तुम्ही शिवसेनेला द्यावं असं त्यांनी प्रस्ताव मांडला. अच्छा, प्रस्ताव असा नव्हता, ॲक्च्युली प्रस्ताव असा होता की 5 वर्षाची सरकार असते, राईट, म्हणजे मुख्यमंत्री 5 वर्षासाठी असतात. तर यांनी प्रस्ताव मांडला होता की आपण 5 वर्ष असं 2.5 वर्ष वाटून घेऊ. 2.5 वर्ष तुम्ही आमच्या पक्षाचा व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बनवा आणि त्यानंतरचे 2.5 वर्ष तुमच्या पक्षाचा राहील. आणि ठाकरे म्हणतात की आधीच 2.5 वर्ष आम्हाला द्या, नंतरच 2.5 वर्ष तुम्ही घ्या. मोठा भाई सीधा बोल दिया, ये ना चोलबे. नाही चालणार हे, असं काही बिलकुल नाही चालणार. आता नाही चालणार तर मग काय? तर इकडे जे नाही व्हायचं ते झालं आणि उद्धव ठाकरे यांनी BJP सोबतचं अलायन्स तोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी अलायन्स तोडून टाकलं. आत्ता गडबड झाली की सरकार बनेल तर बनेल कुणाची? तर बघा स्टोरी काय होती, लक्षात घ्या. महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण सदस्य बसतात 288. त्या 288 सदस्यांपैकी
म्हणजे आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये कुठल्याही पक्षाला जर सरकार बनवायची असेल तर सरकार बनवण्याकरिता कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला किती सीट्स जिंकणे आवश्यक, तर 288चे हाफ प्लस 1 काय निघतं, हाफ प्लस 1 145. ठीक आहे, एवढी ज्यांना सीट्स मिळाले त्या पक्षाची सरकार बनेल. पण 2019ला झालेल्या निवडणुकीचे रिझल्ट बघा काय आलेले होते. 2-4 नंबर इकडे तिकडे जाऊ शकतात, एवढं आठवत नाही. सर्वात जास्त जागा बीजेपीने जिंकल्या होत्या आणि साधारणतः बीजेपीने 105-106 एवढ्या जागा जिंकल्या. सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष होता. त्यानंतर साधारणतः शिवसेनाने काहीतरी 56 की 58 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस माहिती ना कोणाची आहे, शरद पवार, हां, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जवळपास 52-54 सीट जिंकलेल्या. आणि जी काँग्रेस आहे आपली ओल्ड पार्टी, तिला काहीतरी 48 काहीतरी जागा मिळालेल्या होत्या. आणि राहिली गोष्ट मनसेची, तर जाऊ दे, काय बोलवते जाऊ दे, मनसेबद्दल न बोललेलं बरं. आता इथे या परिस्थितीमध्ये मला सांगा की कुठलीही पॉलिटिकल पार्टी ही आपल्या बलबुत्यावर सरकार बनवू शकते का? नाही. इथे एकच पर्याय होता, जर यांचं अलायन्स टिकलं असतं तर बघा ना, यांचे 105 बीजेपीचे आणि शिवसेनेचे 56, म्हणजे कुठे चालले 160च्या वर चालले ना, 145च पाहिजे ना रे, यांची सरकार तर बनवू शकली असती. पण ठाकरे साहेबांनी तर हात वर करून टाकले, नाही मुख्यमंत्रीपद देत असाल तर आम्ही अलायन्समध्ये येतो, नाहीतर येत नाही. तर तिकडे मोठा भाई म्हणतात कुछ भी कर लो. आणि तसंही काही महिन्याआधी आपल्या आता सध्याचे सुद्धा मुख्यमंत्री असणारे फडणवीस साहेब यांनी मंचावरनं घोषित केलं होतं की मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. जर ते आठवत असेल तुम्हाला डायलॉग, त्यांनी म्हटलं तर मैं तो आऊंगा. ते स्वप्नातही हेच म्हणायचे, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. तर त्यांनी ठरवूनच ठेवलं होतं की बॉस मैं तो आके रहूंगा, कुछ भी हो जाए. इकडे हे स्वप्न बघून राहिले शिवसेना की नाही सरकार आम्ही बनवू. ॲक्च्युली शिवसेना ही महाराष्ट्राची रिजनल पार्टीपैकी सर्वात मोठी पार्टी आहे, त्यात काही वाद नाही. आणि बी जे पीच्या आधीची जन्म आहे तिचा, अरे शिवसेनाचा जन्म 1968 आणि बी जे पीचा जन्म 1982. फरक आहे, मोठा फरक आहे. हा भाग वेगळा की बी जे पीनी अवघ्या 10 वर्षामध्ये ग्रीप धरली, आणि ग्रीप धरली 1990 पासून. ते स्टोरीज सांगेल कधी. जो नारा लगा था मंडल कमंडल का, बस उस कमंडल ने ऐसा फूल खिलाया, पर फूल नहीं था वो तो कमल था, जो खिल रहा था वो कमल था. एकच जो टार्गेट होता मुद्दा, त्याने बीजेपीने स्वतःला खूप ग्रो करून टाकला. एनिवेज ते स्टोरी आपण नंतर बघणारच. इथे आता यांची अलायन्सची सरकार बनणे इम्पॉसिबल होती, म्हणजे दोघांची. तर झालं असं की यांच्यामध्ये दाढ पकू लागली. म्हणजे उरलेले जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे, यांनी एकमेकांसोबत, शरद पवार हेड ऑफ द डिपार्टमेंट यांचा, की अरे आपण सरकार बनवून यांचा आपण यांना ठेवू अपोजिशनमध्ये. बघायला गेलं तर यांची आयडियोलॉजी कम्प्लिटली वेगळी आणि यांची आयडियोलॉजी कम्प्लिटली वेगळी. अरे पक्ष आयडियोलॉजीवर काम करतो रे, विचारधारेवर काम करतो ना. कधी असं होऊ शकते का बी जे पी आणि काँग्रेसनी मिळून सरकार बनवली? आयडियोलॉजी मॅच नाही करत ना. पण लक्षात घ्या, राजकारणी एवढे बेशरम असतात की व्हायला काही होते. आत्ताच एक स्टेटमेंट देतील आणि दुसऱ्या दिवशी हातात हात घालून फिरतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून यांनी पण सगळ्यांनी त्यावेळेस लाच फेकली आपली आणि तिघांनी ठरवलं की नाही आपण अलायन्सची सरकार तयार करू. आणि तिघंही एकत्र आले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. आणि या आधारावर 56-54, 110 आणि 48 हे चालली 160च्या वर, पाहिजे होते 145. आणि या आधारावर यांची सरकार बिलकुल हमखास बनू शकली असती. म्हणजे आता काही होणारच, तर त्याच्या आधी एक ड्रामा झाला. ड्रामा काय? तडका फडका. त्यावेळेस सांगतो काय आहे. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार, ज्यांनी जन्म घेतला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदावर येण्याकरिता. मी सांगतो, मी जेव्हापासून पॉलिटिकल मॅचवर झालो तेव्हापासून त्या माणसाला फक्त उपमुख्यमंत्री पदावर बघितलं आहे. म्हणजे विचार करू शकता त्या गोष्टीला किती वर्ष झाले. आता मुद्दा असा आहे की त्यावेळेस यांच्यावर चालू होती ईडीची कारवाई आणि भाऊनी तसंही खूप मोठा हात मारला होता, ठीक आहे, एज्युकेशन डिपार्टमेंटवर. आणि कन्फर्म आतमध्ये जाईल हे कन्फर्म होतं, बिलकुल कन्फर्म होतं. आणि तसंही बघा कसं आहे की केंद्र सरकार जेही पक्ष असेल ज्यांची सत्ता आहे केंद्रामध्ये, आणि राहिली गोष्ट सीबीआय, हे कोण आहेत तर हे आहेत केंद्र सरकारचे कुत्रे. सरळ बोलतो मी, केंद्र एकही कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही आहे, सीबीआय कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी बिलकुल नाही आहे. आणि हे नेमके केंद्राचे कुत्रे आहेत आणि कुत्रे भुगतात जसं केंद्र सांगतं. खूप साधं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, साधं एक्झाम्पल. जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती 2009 ची गोष्ट सांगतो, आणि जेव्हा देशाचे होम मिनिस्टर पी चिदंबरम होते,
तेव्हा पी चिदंबरम मोठ्या भाईच्या मागे हात धुवून लागला होता. अमित शहा, अमित शहा तसा एक क्रिमिनल माणूस आहे, क्रिमिनल गडीपार होता अमित शहा भरपूर वर्ष. आणि जे ईडी लावली अमित शहाच्या मागे 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 की अमित शहा के ऊपर उसने केस झाला, अमित शहा अंदर, अमित शहा जेलमध्ये, तुमको तो खत्म कर करूंगा. पण हर किसी के दिन आते हैं. आणि पुढे जेव्हा बीजेपी सत्तेमध्ये आली तेव्हा मात्र होम मिनिस्टर झाले भाई, उसने ऐसी ईडी लगाई की मोठा भाई 2 महिने जेलमध्ये होते, पी चिदंबरमला 4-5 महिने जेलमध्ये ठेवलं गेलं. सीबीआय होती ज्यांनी काही वर्ष आधी अमित शहाला अरेस्ट केलं, ती सीबीआय आहे ज्यांनी आज पी चिदंबरमला अरेस्ट केलं. तर हे जे बॉडीज आहेत ईडी किंवा सीबीआय, वो केंद्र सरकार के इशारों पे नाचते. तर तुम्ही जेव्हा बघता ना इकडे छापे मारले गेले, तिकडे छापे मारले गेले, करप्शन झालं, रे हे किती बदमाश आहेत, सब बदमाश आहे, एक से बढ़कर एक बदमाश आहे. पार्टी बदलू द्या, सरकार बदलू द्या, तेव्हा ती बदमाशी अजून. आज बीजेपी सत्तेवर आहे तर कधी कुठल्या ईडीचा छापा कुठल्या बीजेपीच्या मेंबरवर पडणार आहे का? शक्यच नाही आहे. काँग्रेस जर आली चुकून, आता अजून पप्पूला थोडं मोठं व्हावं लागेल त्यासाठी, जेव्हा होईल तो आणि येईल तर बघा ते असेच कारनामे चालणार आहेत, काही वेगळी गोष्ट नाही. तर इथे यांच्या तिघांची डील होत आहे आणि हे मिळून सरकार बनवतीलच. तर मुद्दा असा होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी आपल्या फडणवीस साहेबांना टेक्स्ट केला, मेरे पास है 30 आमदार, 30-35 आहे, तुम्ही फक्त सांगा, तोडून आणतो मी आमदारांना आणि आपण आपली अलायन्सची सरकार बनवू शकतो. फडणवीस म्हणतात की हां मी तर म्हणूनच आलो ना, मी पुन्हा येईल, तर या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, आपण सरकार बनवू. तर सरकार बनवू तर मग पवार साहेबांनी सुद्धा आपली अट टाकली, उधर फोन लगाव केंद्र आणि मला क्लीन चिट द्या ईडीतर्फे की बाबा या माणसाने असं काही केलं नाही आहे गडबड, क्लीन चिट मिळत असेल दुसऱ्या दिवशी लगेच सरकार बनवतो. रातोरात ईडीची क्लीन चिट रात्री 2 वाजता साहेबांना, अजित पवार. एवढं घाणेरडं आपण बघत असतो तरी पण आपण कसं काय विश्वास ठेवतो त्या लोकांवर काय माहीत. रातोरात क्लीन चिट, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता इकडे मुख्यमंत्री पदासाठी आपले फडणवीस साहेब शपथ घेऊन आलेले आणि अजित पवार हे झाले सकाळी सकाळी गव्हर्नरने देऊन टाकली शपथ. अरे शपथ देऊन टाकली, आता शपथ झाली, शपथविधी झाली, सगळं झालं, सरकार म्हणेल यांचं पक्क ठरलं. तिकडे क्लीन चिट येऊन गेली आहे अजित पवारांना की नाही बाबा या माणसाने काही नाही केलं. 2 दिवसानंतर आपला अजित पवार म्हणतो की नाही बाबा काका चिल्लावून राहिला, मी वापस चाललो. सोडलं त्यांनी अलायन्स. आणि आता अलायन्स सोडलं तर जे काही 35-40 आमदार आणणार होता ते तर राहिले नाही. तर हे काय आले 105 वर. म्हणजे ही सरकार बनवू शकणार का? सरकार नाही बनवू शकणार ना. तर अशा परिस्थितीमध्ये मग काय होणार होतं. आणि हा सगळा प्लॅन होता रे, हा सगळा प्लॅन होता, हा सगळा ड्रामा होता. और इस ड्रामा का सबसे बड़ा ड्रामेबाज तोच माणूस आहे शरद पवार. उसने पूरा गेम किया था. आपल्या भतीजाला क्लीन चिटे दिलून दिली आणि यांची सरकार सुद्धा बनू नाही दिली. ठीक आहे. नंतर या तिघांचं तर ठरलं होतंच की यांची सरकार बनेल, पण यांची सरकार बनेल याबद्दल निर्णय घ्यायच्या आधीच तिकडनी केंद्रावरनी ऑर्डर आला, महाराष्ट्र राज्यामध्ये प्रेसिडेन्शियल रूल लावला जात आहे कारण की महाराष्ट्र राज्याची सरकार बनू शकत नाही. धडकन रातोरात महाराष्ट्र राज्यावर प्रेसिडेन्शियल रूल कधी लागतं? जेव्हा राज्य चालवण्याकरिता सरकार अस्तित्वात नाही आहे, तर राज्याचा कारभार तर चालवला जाईल ना रे. त्या वेळेस ती कोणातर्फे चालवला जाईल तर केंद्रातर्फे चालवला जाईल. त्याला आपण म्हणतो प्रेसिडेन्शियल रूल. क्लिअर आहे. आता मजेची गोष्ट बघा, आपण त्याला काय नाव देतो आहे? राष्ट्रपती राजवट. म्हणजे कोण लावायला पाहिजे? देशाच्या राष्ट्रपतींनी. महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट रातोरात लागली होती आणि सांगतोय तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कदाचित राष्ट्रपतींनी पेपर वाचला असेल, हे महाराष्ट्रामध्ये अरे मला विचारलंच पाहिजे नाही काय तर सांगा तरी, लावून राहिले म्हणून माहीत तरी असेल मला की बाबा तिकडे काहीतरी राष्ट्रपती हे सगळे धंदे चालतात राजकारणामध्ये. आता तुम्हाला भरपूर काहीतरी शिकायचं आहे पुढच्या 3 महिन्यामध्ये. राष्ट्रपती राजवट लागली, जे एक प्रकार कशाला पूर्णपणे रॉंग होतं, बिलकुल अनएथिकल तर आहेच आहे, कम्प्लिटली रॉंग होता. आता कारण की यांची सरकार बनू शकत नाही, 6 महिन्यानंतर रिइलेक्शन होईल आणि त्यानंतर बघितलं जाईल. मग त्यावेळेस काँग्रेसचाच कपिल सिब्बल, तो सुप्रीम कोर्टचा मोठा लीडर म्हणतो, ॲडव्होकेट आहे, त्यांनी टाकली सुप्रीम कोर्टमध्ये केस. इनलिगल प्रेसिडेन्शियल रूल लावलं गेलं. जेव्हा पक्ष आपली सरकार बनवायला तयार आहेत तर तुम्ही कुठल्याही प्रकारची यांची टेस्ट न घेता अशी कशी केंद्र सरकारने लावलं. सुप्रीम कोर्टनी 2 दिवसात निर्णय दिला राजो, 2 दिवसात.
2 दिवसात निर्णय दिला की 10 दिवसाच्या आत दिवस ठरवा आणि 10 दिवसाच्या आत महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये फ्लोर टेस्ट घ्या आणि फ्लोर टेस्टमध्ये जर कोणाची सरकार बनत नसेल तरच तुम्ही प्रेसिडेन्शियल रूल कंटिन्यू ठेवू शकता अथवा तुम्हाला प्रेसिडेन्शियल रूल काढावा लागेल. फ्लोर टेस्ट म्हणजे काय? फ्लोर टेस्ट म्हणजे ही सगळी मंडळी येतील विधानसभेत आणि आपलं बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. एक प्रस्ताव मांडला जाईल तर हे तीनही पक्षाचे नेते त्या प्रस्तावाच्या बाजूला मत करतील म्हणजे 150+ मत आहेत म्हणजे यांची सरकार बनेल आणि अशा प्रकारे फ्लोर टेस्ट घेऊन महाराष्ट्र राज्याचं प्रेसिडेन्शियल रूल हटवलं गेलं आणि हा पक्ष सत्तेवर आला. क्लिअर? ठीक आहे. आता एवढ्या स्टोरीमध्ये आपण भरपूरशा गोष्टी तुमच्या कानात टाकून टाकल्या मी की फ्लोर टेस्ट काय असतं. यावरनं तुम्हाला सुप्रीम कोर्टची ताकद सुद्धा समजली असेल की असं नाही चालणार बॉस, मनमानी नाही चलेंगी, जिथे मनमानी. अपना देश रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य आहे. जो भी चीज होगी कायद्याच्या आधारावर होणार, मनमानी कारभार नाही चालणार. त्याला आपण म्हणतो रूल ऑफ लॉ आणि त्या रूल ऑफ लॉला सांभाळण्याचं काम सुप्रीम कोर्ट करते. अवघ्या काही दिवसात त्यांनी केंद्र सरकारची बँड वाजवली आणि सुप्रीम कोर्टची हे जे बँड वाजवण्याची पद्धत आहे हे काही नवीन नाही आहे. 1950 पासून चालू आहे. देशाचं संविधान जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्ट यांचे भांडणं नंतर बघायचं आपल्याला, मोठा चॅप्टर शिकायचा आहे अमेंडमेंट जेव्हा शिकू तेव्हा तुम्हाला कळेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा राज्याचा कारभार चालू शकत नसेल त्या परिस्थितीमध्ये आपण 356 प्रेसिडेन्शियल रूल लागू करतो. डन? ठीक. चला, ऑनलाईन क्लिअर आहे का रे? चला, युनिव्हर्सल अडल्ट झालं, सेक्युलरिझम झालं, इमर्जन्सी. नेक्स्ट टाका सिंगल सिटिझनशिप. यावर असं खूप काही चर्चा करण्याची गरज नाही आहे कारण की आपण याच्यावर बोललो आहे त्याच्या आधी. तुम्हाला प्रश्न विचारला होता मी की तुम्ही नागपूरचे कोण आहात रे है ना, आठवते ना? तुम्ही उत्तर तर देऊन टाकला, मी नागपूरचे नागरिक, महाराष्ट्राचे नागरिक, मेडिकल चौकाचे नागरिक, देशाचे. किती नागरिकत्व घ्याल राजे? हो, आपण नागरिक फक्त आपल्या देशाचे, बाकी राज्याचे किंवा शहराचे किंवा एरियाचे रहिवासी. आणि एकेरी नागरिकत्व ठेवण्यामागचं कारण बघा, डॉक्टर आंबेडकर यावर आपलं काय स्टेटमेंट देतात. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की सिंगल सिटिझनशिपनी नागरिकांना हा अधिकार प्राप्त होतो की तो व्यक्ती कोणत्याही राज्याचा रहिवासी असला तरीसुद्धा तो जेव्हा इतर राज्यामध्ये जातो तरीसुद्धा त्याला समान तत्वावर अधिकार प्राप्त होतात. कळते आहे का? जसं अमेरिकेची मजा सांगतो, मजा नाही आहे, तो एक प्रकारचा दोष आहे पण तो दोष नाही दूर केला जाऊ शकत. अमेरिकेचे 50 राज्य आहेत ना, अमेरिकेमध्ये सिंगल सिटिझनशिप नाही आहे, अमेरिकेमध्ये ड्युअल सिटिझनशिप आहे. म्हणजे काय? अमेरिकेचा व्यक्ती नागरिक हा त्यांच्या देशाचा नागरिक आणि तसाच त्यांच्या राज्याचा नागरिक. मग तो राज्याचा नागरिक आहे तर राज्याच्या वतीने त्या नागरिकांना काहीतरी अधिकार मिळतील. पण राज्य एकच आहे का? नाही, 50 राज्य आहेत. 50 राज्य वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या नागरिकांना काही अधिकार प्राप्त करतात. म्हणजे पकडून चला की कोणी ए राज्याचा नागरिक आहे, जर तो बी राज्यामध्ये गेला तर त्याला ए राज्यामध्ये जे अधिकार मिळत होते ते पूर्णच्या पूर्ण बी मध्ये मिळतीलच असं सांगता येईल का? बिलकुल नाही सांगता येईल. पण भारतामध्ये असं आहे, तो महाराष्ट्राचा रहिवासी असला, तो जम्मू काश्मीरला गेला, तो कन्याकुमारीला गेला, तरी पण घटनेने दिलेले सर्व अधिकार त्याला समान तत्वावर लागू होणार. म्हणून एकेरी नागरिकत्व भारतासाठी आवश्यक असं आंबेडकर यांनी मत मांडलं आणि भारतामध्ये आपण ही पद्धत ठेवली, सिंगल सिटिझनशिप. फक्त एवढं लिहून ठेवा, अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे, मात्र भारतात एकेरी नागरिकत्व तत्व ठेवली गेली. एकात्मक पूर्वग्रह असलेला संघराज्य व्यवस्था, एकात्मक पूर्वग्रह असलेला संघ राज्य व्यवस्था, फेडरल सिस्टम विथ युनिटरी बायस. एकात्मक पूर्वग्रह असलेला संघराज्य व्यवस्था. हे फेडरलिझम मी तुम्हाला आत्ताही नाही शिकवणार, फक्त वर सांगणार कारण की आपल्याला हा चॅप्टर्स वेगळा शिकावा लागतो. आपण इंग्लंडचा विचार केला तर इंग्लंडमध्ये युनिटरी सिस्टम आहे आणि आपण जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये फेडरलिझम सिस्टम आहे. लक्षात घ्या, वर सांगतोय. ज्या देशामध्ये युनिटरी सिस्टम आहे त्या युनिटरी सिस्टम असणाऱ्या देशामध्ये केंद्र सरकारपेक्षा अधिक पॉवरफुल दुसरं कुणी नसतं. कुणी नसतं म्हणजे काय? सरकारी आपण जसं म्हटलं किती प्रकारचे आहेत? 2, केंद्र आणि राज्य. जिथे युनिटरी एकात्मक राज्य आहे, एकात्मक राज्यामध्ये कधीही केंद्र सरकार पॉवरफुल असणार, राज्य नसणार, राज्यांना कमी अधिकार असणार.
आता तुमच्या डोक्यात येऊ शकते की सर ॲक्च्युली केंद्र सरकार तर पॉवरफुल असायला पाहिजे ना, राज्य कसे काय पॉवरफुल असतील? अरे पण डिपेंड करतं ना की केंद्राने राज्यांना जन्म दिला आहे की राज्यांनी केंद्राला दिला आहे. काय म्हटलं समजलं का? मी म्हटलं डिपेंड करतं की केंद्राने राज्यांना जन्म दिला आहे की राज्यांनी मिळून केंद्राला जन्म दिला आहे. डिपेंड करतं. इंग्लंडमध्ये केंद्राने राज्यांना जन्म दिला आहे म्हणून तिथे केंद्र मजबूत आहे आणि म्हणून तिथे एकात्मक राज्य आहे. हे आपण नंतर शिकणार आहोत, डोंट वरी. पण अमेरिकेत तसं नाही झालं ना राजो. अमेरिकेमध्ये राज्यांनी मिळून केंद्राला जन्म दिला म्हणून तिथे राज्य जास्त पॉवरफुल आहेत केंद्रापेक्षा. केंद्राला कमी अधिकार, राज्यांना जास्त अधिकार. लक्षात घ्या. मग आपण सिंगल ज्युडिशरी बघत असताना नाही सांगितलं अमेरिकेत कसं चालतं रे? फेडरल कोर्ट आहे म्हटलं, हायकोर्ट आहे आणि लोअर कोर्ट आहे. तुम्हाला सांगितलं की लोअर कोर्टाचे केसेस त्यांच्या हायकोर्टमध्ये जाऊ शकतात पण हायकोर्टाचे केसेस त्यांच्या फेडरलमध्ये नाही जात. का? अरे राज्य केंद्रापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे केंद्राने दिलेल्या राज्याच्या कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये ते काय केंद्राचं कोर्ट निर्णय देणार का? नाही ना, कारण की राज्यांना अधिक अधिकार. तर त्या देशांना आपण फेडरल कंट्रीज म्हणतो. पण मग भारत कसा आहे? भारत हा फेडरल आहे की युनिटरी आहे? तर मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं की आपल्या देशाचं जे आर्टिकल नंबर 1 आहे ते आर्टिकल नंबर 1 हे सांगतं की इंडिया दॅट इज भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट. आता हा जो वर्ड आहे ना युनियन ऑफ स्टेट, तर युनियन ऑफ स्टेट आहे म्हणजे तो ना फेडरल आहे ना पूर्णपणे युनिटरी आहे. तो या दोघांचं मिक्सअप आहे. ते काय मिक्सअपपणा आहे ते आपण नंतर बघणार आहोत. डोंट वरी. आपण काय केलं? दोघांचं मिक्सअप केलं आहे. आपण ना कम्प्लिटली फेडरल झालो ना कम्प्लिटली युनिटरी झालो. आपण दोघांचं एक मिक्सअप करून एक वेगळी व्यवस्था बसवण्याचा आपण प्रयत्न केला. अरे हाच तर वेगळेपणा आहे रे. काय आहे ना की जगामध्ये तुम्हाला कुठल्याही देश एकतर असा दिसेल किंवा असं दिसेल, पण आपल्या एक्सपर्ट्सनी काय केलं? संविधान सभेच्या त्या दोघांनाही मस्तपैकी मिक्स करून मस्त एक मिक्स वेज बनवून टाकलं. त्या आधारावर आज देश चालतो आहे. म्हणजे आज देश फेडरल आहे पण असा फेडरल कंट्री आहे ज्या फेडरल कंट्रीमध्ये केंद्र सरकार मजबूत आहे. तुम्हाला म्हटलं फेडरलमध्ये केंद्र मजबूत असते का? नाही, राज्य मजबूत असतात. पण भारत एक असा फेडरल कंट्री आहे ज्या फेडरल कंट्रीमध्ये राज्यापेक्षा केंद्राला जास्त महत्त्व दिलं आहे. ते काय ते आपण नंतर बघणारच. ठीक आहे. देन नेक्स्ट का इंडिपेंडेंट बॉडीज. आता ते स्वायत्त आहेत त्यांची सरकार चालवण्याकरिता. ते फक्त त्या टेरिटरीमध्ये मोडतात, युकेच्या टेरिटरीमध्ये. बाकी गव्हर्नन्स सगळ्यांचं वेगवेगळं आहे, कम्प्लीट वेगळं आहे. स्वतंत्र संस्था आणि स्वतंत्र संस्थामध्ये इलेक्शन कमिशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, इलेक्शन कमिशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, अजून एक टाका कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. आपल्या देशाचं अजून एक महत्त्वपूर्ण खासियत की आपल्या देशामध्ये काही संविधानिक संस्था ज्या कम्प्लिटली इंडिपेंडेंट आहेत. आणि इंडिपेंडेंट आहे त्याचा अर्थ काय निघतो? तर इंडिपेंडेंट आहे याचा अर्थ असा निघतो की यावर केंद्र सरकारचा कोणत्याही प्रकारचा दबाव चालत नाही. इलेक्शन कमिशन अतिशय स्वायत्त होऊन काम करू शकतं, कॅग अतिशय स्वायत्त होऊन काम करू शकतं, तिकडे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनसुद्धा अतिशय स्वायत्त होऊन काम करू शकतं. एक एक्झाम्पल घेऊया किंवा आधी आपण हे समजूया की यांना सोव्हर्निटी का गरजेचं होतं, यांना स्वायत्तता का गरजेची होती. आपण इलेक्शन कमिशनला स्वायत्त संस्था केली नसती. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, आर्टिकल 324 मध्ये इलेक्शन कमिशनबद्दल प्रोव्हिजन आहे. आपण जर इलेक्शन कमिशनला एक इंडिपेंडेंट बॉडी केली नाही तर विचार करा की जो पक्ष सत्तेवर आहे तो तर कधी हटायचाच नाही रे. मग अरे जर ते बॉडीज सरकारच्या नियंत्रणामध्ये आहे तर नाही का नेहमी त्याच पक्षाची सरकार, कारण की हा असं तो सब सेटिंग आहे ना. जसं एक्झाम्पल घेऊ, एक साधं एक्झाम्पल. काही वर्षापासून काही थोड्याफार गडबडी दिसून राहिलेल्या. आता जसं राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनवर ताशेर ओढले, फ्रिक्वेंटली अटॅक केले जात आहेत की वोट चोर गद्दी छोड चालू आहे ना की बाबा हे गडबड झाली आहे, ते गडबड झाली आहे एवढे. आणि काही पुरावेसुद्धा आहेत त्या माणसाकडे. आणि दुसरी गोष्ट अजून काही गडबडीसुद्धा, म्हणजे जसं आपण आता काही दिवसाआधी, मला वाटतं 3 दिवसाआधी बिहारमध्ये एका नाल्याच्या पात्रामध्ये जवळपास कितीतरी 1400 की 14,000 वोटर कार्ड्स फेकून दिसलेले भेटले. हे एक भेटलं आहे. त्यानंतर जवळपास बिहारच्या वोटिंग लिस्टमधनं 35% मुस्लिम समाजाची नावं गायब केले गेले.
हे सुद्धा दिसलं. 2024ला म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुका झालेल्या, तर एक रेकॉर्डच झाला, भलताच रेकॉर्ड झाला. म्हणजे सकाळला साधारणतः 6 वाजतापासून बूथ ऑन असतात ना, 6 वाजतापासून इलेक्शन बूथ तुमचे सुरू होऊन जातात. सायंकाळला 6-7 असा काही निश्चित वेळ नाही आहे, चालू असतात ते तिकडे, पण 6-7 पकडून चला. तर 5 वाजेपर्यंत जेवढं साधारणतः वोटिंग होतं महाराष्ट्रामध्ये तेवढं होऊन गेलेलं. आणि 5 नंतर 7 वाजेपर्यंत अनएक्सपेक्टेड भीड वाढली, अनएक्सपेक्टेड भीड. तर हे 5 ते 7च्या दरम्यानची जी अनएक्सपेक्टेड भीड होती ना, ती कुठेतरी गडबडवाली होती, हे काही आरोप लावले जात आहेत. हे आरोप प्रत्यारोपचा मुद्दा आहे बॉस. कसं आहे, ते सुप्रीम कोर्ट बघत बसेल, ते आपण त्यावर न बोललेलं बरं, कारण की काय खरं काय खोटं आपल्याला माहीत नाही, आपण कशाला पडणार, ते सुप्रीम कोर्ट बघत बसेल. सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा त्या मुद्द्याला घेऊन जेव्हा काही केस जाईल. पण आपण आधीपासनं आपल्या इलेक्शन कमिशनला स्वायत्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला, आणि तो व्यक्ती जो इलेक्शन कमिशनर असतो तो निश्चिंत होऊन कुणाच्याही दबावाखाली न येता काम करू शकतो. आणि असे कित्येक इलेक्शन कमिशन होऊन गेले रे. 1990ची गोष्ट सांगतो आहे, टी शेषन होते, TN शेषन इलेक्शन कमिशनर. त्या TN शेषननी इलेक्शन कमिशनच्या आधारावर किंवा इलेक्शन्समध्ये एवढे बदलाव केले की तिकडे ना काँग्रेस पार वैतागून गेली की अरे बाप रे, हे तुम्ही काय करून राहिले. तर आता काय करू काय शकते सरकार, काढू तर शकत नाही, काढू नाही शकत. इलेक्शन कमिशनरला असं आपल्या मर्जीनुसार राष्ट्रपती पदावर नाही हटवू शकत, यांच्यावर इम्पिचमेंट लागतं. कठीण प्रक्रिया आहे, कठीण. तुम्हाला सुप्रीम कोर्टच्या चौकशीसाठी तो मुद्दा टाकावा लागेल की बाबा यांनी गडबड केली आहे का. आणि सुप्रीम कोर्ट बायास थोडी राहू शकते. सुप्रीम कोर्ट सीधा देखेंगे, अरे यांनी जेव्हा काही गडबड केलीच नाही तर तुम्ही काय रिमोव्हल प्रोसेस चालून राहिले, कळते आहे. तर यांना या तिघांनाही, तो कॅग असेल यालाही पदावरनं दूर हटवणे इम्पॉसिबल आहे, खूप कठीण पद्धत आहे. तर मला सांगा की जर केंद्र सरकारने यांना अपॉइंट केलं आहे, पण यांना ते आपल्या मनमर्जीनुसार जर पदावरनं हटवू शकत नसतील, तर हे स्वायत्त नाही झाले का. फ्री होऊन काम करतात ना, किंवा करू शकतात ना. यांना भीती राहू शकते का कोणाची, अरे हम देखेंगे हमारे हिसाब से. TN शेषननी एवढे बदल केले की फायनली सरकारला त्या मुख्य आयुक्तावर एक प्रकारे नियंत्रण आणण्याकरिता एक्स्ट्राचे 2 आयुक्त नेमावं लागले. आणि म्हटलं गेलं, ते आपण नंतर शिकणार आहोत, की 3 आता आयुक्त असणार इलेक्शन कमिशनमध्ये. आजही आहे 3 आयुक्त आहेत. आणि म्हटलं गेलं की जे 2 इतर आयुक्त आहेत त्यांचा दर्जा हा मुख्य आयुक्त एवढाच असेल, तेवढेच ते पॉवरफुल असतील. आणि निर्णय यांना बहुमताने घ्यावा लागेल. म्हणजे काय, जर 2 आयुक्तांनी म्हटलं असं करायचं आणि मुख्य आयुक्त म्हणतात असं करतात, असं करायचं आहे, पण 2 आयुक्त म्हणतायत ना, तर मेजॉरिटीमध्ये ते आहेत, तर त्यांचं पास होईल. ठीक आहे. तर असं काँग्रेसने त्यावेळेस त्या मुख्य आयुक्तावर दबाव आणण्यासाठी इनडायरेक्टली असा करण्याचा प्रयत्न केला. सांगण्याचं तात्पर्य, पदावर येणाऱ्या लोकांनी एकदम निष्पक्ष होऊन आणि विदाऊट एनी फेअर काम करण्याचा प्रयत्न केला आहे, बिंदास. आणि तो फक्त यासाठी कारण की या इंडिपेंडेंट बॉडीज आहेत. सेम युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन सुद्धा इंडिपेंडेंट बॉडी आहे. कलम 315 दोघांच्याही तरतुदी आहेत. यांचे पण एक अध्यक्ष असतील, बाकी सदस्य असतील. यांना अपॉइंट करण्याचं काम राष्ट्रपतींचं, यांना अपॉइंट करण्याचं काम राज्यपालांचं. पण पदावरनं दूर करण्याचा अधिकार त्यांचा नाही आहे. पदावरनं राष्ट्रपती किंवा राज्यपाल दूर नाही करू शकत. तुम्हाला त्यासाठी सुप्रीम कोर्टला चौकशीसाठी द्यावं लागते की बाबा या माणसाने काहीतरी गडबड केली. आणि जर खरंच काही गडबड झाली असेल तर सुप्रीम कोर्ट त्यांना रिमूव्हलचं ऑर्डर देणार, किंवा देणार कुठनं. तर हे सुद्धा एकदा का पदावर आले तर एकदम निश्चिंत होऊन ते आपलं कार्य पूर्ण करू शकतात. आणि सेम रे, कॅग तर अजूनच महत्त्वाचा आहे ना, अजूनच म्हणजे तो पण तर महत्त्वाचा आहे. कॅगचा रोल तुम्हाला मागे सांगितलं ना काय आहे, आठवते. सरकारचे जमा खर्च, याची अकाउंटेबिलिटी, याचं ऑडिटिंग करण्याचं काम कॅगचं नाही आहे का. आणि कॅगला जर आपण इंडिपेंडेंट ठेवलंच नाही तर मग तर सरकार तिकडे मस्तपैकी मला एक खात राहील आणि इकडे कुणाला काही माहीतच नाही पडणार की बाबा पैसा आला कुठनं आणि गेला कुठे, कळते. तर या सगळ्या बॉडीजला आपण इंडिपेंडेंट बॉडीज म्हणून नेमलं, हे सुद्धा आपल्या संविधानाची एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. लास्ट पॉईंट यामध्ये, ऑनलाइन क्लियर आहे का रे. नेक्स्ट का 3 tier सिस्टम. त्रिस्तरीय रचना. बघा, त्रिस्तरीय रचनेमध्ये आपल्याला 3 लेवलवर सरकारे मिळतील. एक केंद्र, दुसरं राज्य आणि तिसरं स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीज. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था.
म्हणजे केंद्र स्तरावर काम करणारी केंद्र सरकार, हा एक स्तर झाला. राज्य स्तरावर काम करणारे राज्य सरकारे, जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सरकार, यूपीमध्ये उत्तर प्रदेश राज्य सरकार. आणि मग ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो आहे, तर आधी स्थानिक स्वराज्य संस्था होते काय त्याला बघण्याचा प्रयत्न करून घेऊया. कुठलंही राज्य त्याने तयार होतं त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या खाली तालुका असतील आणि सर्वात खाली गाव असेल. लोकल बॉडीज या राज्याअंतर्गत स्थानिक स्तरावर जे आहे ते कार्यरत असतात. आपण जेव्हा लोकल बॉडीजबद्दल बोलतो तेव्हा लोकल बॉडीजमध्ये जिल्हा स्तरावर कार्यरत असणारी जिल्हा परिषद, झेडपी, या व्यतिरिक्त तालुका स्तरावर काम करणारं पंचायत समिती आणि या व्यतिरिक्त गाव, हे लोकल बॉडीजमध्ये येतात. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद प्रशासन बघणार, तालुका स्तरावर पंचायत समिती आणि गाव स्तरावर ग्रामपंचायत. बघा, ही ग्रामीण व्यवस्था झाली ना स्थानिक स्वराज्य संस्थेची. स्थानिक स्वराज्य संस्थेची फक्त ग्रामीणच व्यवस्था असते अशातली गोष्ट नाही आहे, त्याची शहरी व्यवस्था सुद्धा असते. आणि शहरी व्यवस्थेमध्ये आपल्याला बघा कसं दिसणार आहे. आता शहरांमध्ये काही शहर हे मोठे शहर आहेत, मोठ्या शहरांच्या व्यतिरिक्त काही छोटे सुद्धा आहेत. जसं एक्झाम्पल घेऊ की नागपूर मोठं शहर आहे, तर नागपूर मोठ्या शहराचं प्रशासन चालवण्याकरिता महानगरपालिका कार्यरत असते. ठीक आहे. छोटे शहर, जसं एक्झाम्पल घेतलं काटोल, तर काटोलसाठी आपण नगरपालिकेची रचना करू. फक्त नावांचा फरक आहे आणि ऑफकोर्स त्यांच्या अधिकारांचा फरक होऊन जातो. मग मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका, छोट्या शहरांसाठी नगरपालिका, आणि अजून एक व्यवस्था दिसते ज्याला आपण म्हणतो नगरपंचायत. सांगतो काय आहे हे झाले. ॲक्च्युली ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. 6 स्तर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे, 3 ग्रामीण भागाकडे, 3 शहरी भागाकडे. त्याचा एकदम सिक्वेन्स डोक्यामध्ये फिट करून टाका. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत. नगरपंचायत काय बोलू आपण? मला सांगा, आज आपल्या देशामध्ये जेवढेही शहरे आहेत ते आधीपासून शहरे होती का? राहू शकतात नाही. जसं नागपूर हा शहर आहे, अरे नागपूर आज शहर आहे, 250 वर्षाआधी, 300 वर्षाआधी हे गाव असेल ना, बरोबर आहे, गावच असेल. ऑफकोर्स जेव्हा गाव असेल तेव्हा त्या गावाचं प्रशासन चालवण्याकरिता एक्झाम्पलसाठी आपण ग्रामपंचायत ठेवतो. पण पकडून चालला की आता त्या गावामध्ये लोक शेतीवर कमी डिपेंडेबल होऊन राहिलेले आणि व्यवसाय करून राहिले आहेत काही वेगळा. तर अशा परिस्थितीमध्ये मग त्या गावाला कुठेतरी शहराचा दर्जा द्यावा लागेल ना. ठीक आहे, जसं एक्झाम्पल घेऊया, साऊथ नागपूरमध्ये बेलतरोडी हे गाव. ठीक आहे, आता एक 15 वर्षाआधी, 20 वर्षाआधी पकडून चला, 20 वर्षाआधी तुम्ही त्या प्रदेशात गेले असता तर तुम्हाला सर्वत्र फक्त शेती दिसणार, गाई म्हशी दिसणार, बस याच बाबी दिसणार. आज जाऊन बघा, तुम्हाला शेतीचं एक कणही भेटणार नाही. गाई म्हशी भेटून जातील कशा मशा तेही कोपऱ्यामध्ये, बाकी झोपड्या वगैरे तुम्हाला कुठे काही न दिसता फक्त आणि फक्त 12-12, 13-13 मजलीच्या बिल्डिंगा दिसतील, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. सर्वात जास्त शहरीकरण जर नागपूरचं झालं असेल तर साऊथ नागपूर, ज्याला आपण आज बेलतोडी म्हणतो आहे, त्यात आज गाव राहिले नाही, तर शहराचा खूप मुख्य भाग झाला आहे. मग मुख्य भाग झाला आहे तर आत्तापर्यंत जोपर्यंत तो गाव होता तोपर्यंत ठीक आहे, आपण प्रशासन ग्रामपंचायतीमार्फत चालवलं, ठीक आहे. पण त्याचं जर आता शहरीकरण होत आहे रे, तर त्याला त्या दर्जातनं काढावं लागेल ना, त्याला दुसरा दर्जा द्यावा लागेल की नाही. तर तो प्रदेश, जो प्रदेश आतापर्यंत ग्रामीणमध्ये मोडायचा, पण त्याचा आता जर अर्बनायझेशन होत असेल तर त्या नव्या अर्बनचं ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्याकरिता जी व्यवस्था असते त्याला आपण म्हणतो नगरपंचायत. ठीक, बाकी या बॉडीजला आपल्याला नंतर शिकायचं आहेच, ठीक, तेव्हा आपण बघणारच. तर अशा प्रकारे आपल्या देशामध्ये एक स्तरीय सरकार दिसते आहे का? नाही. आपल्या देशामध्ये 3 स्तरीय सरकार दिसते आहे. एक केंद्र स्तर, एक राज्य स्तर, दुसरं स्थानिक स्वराज्य संस्था. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा 3 स्तर दिसते आहे, जिल्हा, तहसील आणि गाव. ठीक आहे, तर या प्रकारे पूर्ण आपल्या देशाचं प्रशासन विभागलेलं आहे. याला जर आपण म्हणणार ना प्रॉपरली डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, आपण केंद्रीकरण करून ठेवलं आहे का ना, तर आपण त्याला सगळ्याला विकेंद्रित केलं आहे. ठीक आहे,
इथे आपले सायलेंट फीचर्स फिनिश होतात. आजचा काय गुरुवार आहे की शुक्रवार आहे? हो, नगरपालिका म्हणजे नगर परिषदच. ठीक आहे, उद्या लास्ट डे आहे वीकचा, तर आपण सोर्सेस बघून घेऊ. पण सोर्सेस खूप महत्त्वाचे आहेत. बघू उद्या.